नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वराज्य चालू घडामोडी आपल्या यूट्यूब चॅनलवर मी अर्जुन दांगट तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. आपण पुरस्कारांच्या पार्टमधला हा तिसरा पार्ट पाहणार आहोत, जो की आपल्या चालू घडामोडीमधील मागील 6 महिन्यातले जे काही सगळे पुरस्कार असतील ते सर्व पुरस्कार आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पण तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवा आणि शेजारी असणारे बेल आयकॉनचं जे बटन आहे ते प्रेस करायला पण विसरू नका, म्हणजे आपल्या चॅनलवर येणाऱ्या करंट अफेअरच्या व्हिडिओचे अपडेट तुम्हाला वेळच्या वेळी मिळत राहतील. आणि आता आपण जास्त वेळ न घेता लगेचच आपल्या लेक्चरला सुरुवात करूया. तर आपण मागच्या व्हिडिओमध्ये लता मंगेशकर पुरस्कार जो आहे इथपर्यंत माहिती पाहिली होती आणि आज आपल्याला हा जो पुरस्कार आहे तो पूर्ण पाहायचा, कारण त्या दिवशी आपलं थोडंसं लेक्चर अडकलं होतं. तर आता आपण लता दीनानाथ मंगेशकर हा जो पुरस्कार आहे या पुरस्कारापासून पुढे जे काही पुरस्कार आपले आहेत ते सर्व पुरस्कार यामध्ये पाहणार आहोत. तर याच्यात पहिल्यांदा आपल्याला पाहायचं लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार. आता हा जो पुरस्कार आहे तर याच्याबाबतचे काय काय मुद्दे आपल्याला पाहायचे ते सर्व आपण या ठिकाणी पाहूया. तर यामध्ये पहिला जो मुद्दा आहे, हा पुरस्कार 2022 पासून मंगेशकर कुटुंबीय आणि ट्रस्टकडून भारतरत्न लता दीदींच्या स्मरणार्थ दिला जातो. पहिला पुरस्कार जो आहे तो 2022ला देण्यात आला होता आणि 2022 पासून लता दीदींचं जे कुटुंब आहे आणि त्याचबरोबर मंगेशकर ट्रस्ट आहे यांच्याकडून हा पुरस्कार दिला जातो. यामध्ये हा पुरस्कार दरवर्षी फक्त एकाच व्यक्तीला दिला जातो, हे देखील आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आत्तापर्यंत फक्त एका व्यक्तीलाच हा दरवर्षी देण्यात आला. त्यानंतर पुढचा पॉईंट जो आहे, पुरस्कार कोणाला दिला जातो असा जर आपल्याला एक पॉईंट आपण पाहिला तर त्यामध्ये राष्ट्र आणि समाजासाठी अतुलनीय योगदान देणाऱ्या व्यक्तीला हा पुरस्कार दिला जातो. म्हणजेच काय, तर जे लोक चांगली कामगिरी करतात देशासाठी समाजासाठी अशा लोकांना हा पुरस्कार दिला जातो. आणि या पुरस्काराचे पहिले मानकरी कोण ठरले होते? आता हा पुरस्कार आणि याचबरोबर लोकमान्य टिळक पुरस्कार यांच्या संबंधित आहे. कोणाचे? तर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी. पहिला लता मंगेशकर पुरस्कार. आता इथं लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार नाव लक्षात ठेवा. लता मंगेशकर यांच्या नावाने अजून दुसरे काही पुरस्कार आहेत, तर आपल्याला पूर्ण नाव लक्षात ठेवायचं. लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार हा जो पुरस्कार आहे याचे पहिले मानकरी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी होते, ज्यांना 2022 साली हा पुरस्कार दिला गेला. आणि त्याच्यानंतर यावर्षी हा पुरस्कार कोणाला दिला गेला असं जर आपल्याला विचारलं किंवा तो प्रश्न आला तर काय लक्षात ठेवायचं आहे? तर तुम्हाला लक्षात ठेवायचं आशा भोसले या ज्या आहेत यांना यावर्षीचा लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार जो आहे तो देण्यात आलेला आहे. मग काय लक्षात ठेवणार? दोन पुरस्कार म्हणजे दोन हे पुरस्कार विजेते आहेत या पुरस्काराचे, ते म्हणजे पहिले भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि दुसरे म्हणजे लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कारांच्या दुसऱ्या ज्या विजेत्या आहेत त्या आहेत आशा भोसले. ह्या दोन व्यक्तींची नावं लक्षात ठेवा. पुरस्कार 2022 साली सुरू झाला हे लक्षात ठेवा. आणि हा पुरस्कार राष्ट्र आणि समाजासाठी उत्कृष्ट योगदान देणारे जे काही व्यक्ती असतील त्या लोकांना हा पुरस्कार देण्यात येतो, हे पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. चला, यानंतर आपल्याला पुढे पाहायचं आहे. पुढे जे आहे ते म्हणजे मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार जो आहे, तर याबद्दल आपल्याला माहिती घ्यायची आहे. याच्या अगोदर आपण कोणता पाहिला आहे? तर लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार पाहिला आहे. आणि यानंतर आता त्यांचे जे वडील आहेत दीनानाथ मंगेशकर त्यांच्या नावाने एक पुरस्कार आहे, तो पण आपल्याला पाहायचा आहे. मग यामध्ये कोण कोण विजेता आहे ते आपण पाहूया. तर विशेष वैयक्तिक पुरस्कार कॅटेगरीमध्ये पंकज उदास यांना यावर्षी हा पुरस्कार देण्यात आला आहे आणि ते भारतीय संगीतासाठी त्यांना हा पुरस्कार दिला गेला आहे. त्यानंतर पुढचा जो आहे तो म्हणजे सर्वोत्कृष्ट नाटक या श्रेणीतला पुरस्कार आहे, मास्टर दीनानाथ मंगेशकर यांच्या नावानं. तो देण्यात आला आहे प्रशांत दामले फॅन फाउंडेशनचे गौरी थिएटर्सचे नियम व अटी लागू या नाटकासाठी. आता काय आहे, तुम्हाला हे सगळं लक्षात ठेवणं थोडं अवघड जाईल, तर तुम्ही काय करायचं आहे, नियम व अटी लागू या नाटकासाठी सर्वोत्कृष्ट नाटक पुरस्कार जो आहे मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कारांमधला तो देण्यात आलेला आहे. एवढं लक्षात ठेवलं तरी चालतं सरळ सेवेवाल्यांसाठी. बाकी आपले जे कंबाईनवाले असतील किंवा राज्यसेवावाले असतील त्यांना मात्र ह्या लाईन्स माहीत असणं गरजेचं असतं, कारण आयोग विचारताना तुम्हाला वाक्यामध्ये देखील याचा समावेश करून देतं, तर त्या पद्धतीनं तुम्ही ते लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आणि वरचा जो आहे विशेष वैयक्तिक पुरस्कार त्याचे विजेते कोण आहेत? तर पंकज उदास. कशासाठी दिला? तर भारतीय संगीतातील योगदानासाठी. त्यानंतर पुढचा आहे वाग्विलासिनी पुरस्कार. हा जो वाग्विलासिनी पुरस्कार आहे हा ग्रंथाली प्रकाशनला देण्यात आलेला आहे. आणि हे जे प्रकाशन आहे याला हा पुरस्कार कशासाठी दिला? तर साहित्य क्षेत्रामध्ये समर्पित सेवा दिल्याबद्दल या ग्रंथाली प्रकाशनाला वाग्विलासिनी पुरस्कार जो आहे तो देण्यात आलेला आहे. कोणत्या पुरस्कारांमधली कॅटेगरी आहे? तरी मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कारामध्ये.
त्यानंतर आहे विशेष पुरस्कार. हा जो विशेष पुरस्कार आहे तो प्रसाद ओक यांना देण्यात आलेला आहे. प्रसाद ओक एक मराठी अभिनेता आहेत आणि त्यांना चित्रपट आणि नाटक क्षेत्रात समर्पित सेवा दिल्याबद्दल हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. तुम्हाला प्रसाद ओक यांचं नाव लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यांना विशेष पुरस्कार मिळालेला आहे मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार सोहळ्यामध्ये. आणि पुढचे विशेष पुरस्कार जे आहेत ते म्हणजे विद्या बालन, हिला देखील हा पुरस्कार देण्यात आला आहे. विद्या बालन देखील एक अभिनेत्री आहे, ती बॉलिवूडमधील अभिनेत्री आहे. तिला देखील चित्रपटातील क्षेत्रात समर्पित सेवा दिल्याबद्दल हा पुरस्कार जो आहे तो देण्यात आलेला आहे. तर अशा प्रकारे लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार पहिले विजेते भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, दुसरे विजेते कोण आहेत तर आशा भोसले या त्याच्या दुसऱ्या विजेत्या आहेत. तर अशा प्रकारे हे 2 विजेते लता दीनानाथ मंगेशकर पुरस्काराच्या बाबतीत लक्षात ठेवा. आणि त्यांच्या वडिलांच्या नावाने जो पुरस्कार आहे मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार, तर त्याच्या बाबतीत हे सर्व विजेते तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. आणि यानंतर आपल्याला आता पुढचा जो प्रश्न आहे, मुद्दा आहे तो पाहायचा आहे. हे प्रश्न शिकू प्रश्नच बोलायची सवय लागली इथं. हां चला, आता पुढचा जो पुरस्कार आहे तो म्हणजे उत्साह पटनायक यांना मालकम अधिशेष पुरस्कार देण्यात आलेला आहे. तर उत्साह पटनायक कोण आहेत किंवा त्या कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत, असा एक पहिला प्रश्न आपल्याला बनू शकतो. तर लक्षात ठेवायचं, प्रसिद्ध अर्थतज्ञ आहेत त्या. उत्साह पटनायक कोण आहेत तर प्रसिद्ध अर्थतज्ञ आहेत आणि त्यांची मालकम अधिशेष पुरस्कार 2023 साठी निवड झाली. म्हणजेच त्यांना हा पुरस्कार काय करण्यात आला आहे तर देण्यात आलेला आहे. लक्षात ठेवायचं, प्रसिद्ध अर्थतज्ञ आहेत उत्साह पटनायक, त्यांना मालकम अधिशेष पुरस्कार 2023 प्रदान करण्यात आलेला आहे. हा पुरस्कार जो आहे तो मालकम अँड एलिझाबेथ अधिशेष ट्रस्टतर्फे समाजशास्त्रज्ञांना दिला जातो. हा एक मुद्दा लक्षात ठेवायचा आहे. ते आहेत अर्थतज्ञ आणि हा पुरस्कार दिला जातो समाजशास्त्रज्ञांना. अशा प्रकारे आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे. त्याचबरोबर 2022 साली प्रभात पटनाईक यांना मालकम अधिशेष पुरस्कार जो आहे तो देण्यात आला होता. म्हणजे मागच्या वर्षीचा जर विचारला तर त्यांचं नाव आहे प्रभात पटनाईक आणि या वर्षीचा जर विचारला तर लक्षात ठेवायचं उत्साह पटनाईक यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. अशा प्रकारे दोघं जर विजेते जे आहेत ते तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. यानंतर राष्ट्रीय पंचायत राज पुरस्कार 2023 आहेत पहा. हे पुरस्कार पण आपल्याला व्यवस्थित लक्षात ठेवायचे आहेत, कारण पंचायत राज पुरस्कारांमध्ये जे काही महत्त्वाचे मुद्दे आहेत ते आपल्याला पाहणं गरजेचं आहे आणि त्याच्यात जे जे महत्त्वाचं असेल ते सर्व आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तर पंचायत राज पुरस्कार जे आहेत ते देणारे मंत्रालय आपल्याला माहीत असलं पाहिजे. पंचायत राज मंत्रालयाकडून ते दिले जातात, हे कोणाचंही विसरणार नाही, कारण नावामध्येच आहे पंचायत राज पुरस्कार. पुढचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या पुरस्कारांमध्ये महाराष्ट्रामधील एकूण 5 ग्रामपंचायतींना यावर्षीचा पुरस्कार जो आहे तो मिळालेला आहे. पहिला प्रश्न विचारला जाईल, महाराष्ट्रातील किती ग्रामपंचायतींना 2023च्या राष्ट्रीय पंचायत राज पुरस्कारांमध्ये पुरस्कार मिळाला. तर लक्षात ठेवायचं किती ग्रामपंचायती आहेत तर एकूण 5 ग्रामपंचायती यामध्ये आहेत. आता ह्या 5 ग्रामपंचायती महाराष्ट्रातल्या कोणकोणत्या आहेत ते देखील आपल्याला पाहावं लागणार आहे. तर ते आपण पुढे पाहूया. तर हे जे पुरस्कार आहेत ते कोणाच्या हस्ते वितरित करण्यात आले असं पण आपल्याला विचारता येतं. तर लक्षात ठेवायचं, भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी हे पुरस्कार जे आहेत ते वितरित केले आहेत. कोणते पुरस्कार आहेत तर राष्ट्रीय पंचायत राज पुरस्कार. आणि यामध्ये आपण जर महाराष्ट्रातील पुरस्कार विजेत्या ग्रामपंचायती पाहिल्या तर त्या कोणकोणत्या ग्रामपंचायती आहेत तर यामध्ये गरिबी निर्मूलन आणि जीवनमान सुधारणा या कॅटेगरीमध्ये खंडोबाची वाडी ही सांगली जिल्ह्यातील ग्रामपंचायत आहे. या ग्रामपंचायतीला पुरस्कार मिळाला. दुसरी आहे स्वच्छता आणि पर्यावरण स्नेही संकल्पनेसाठी सांगली जिल्ह्यातीलच कुडाळ ग्रामपंचायत आहे. त्यानंतर महिला स्नेही उपक्रमांसाठी कोल्हापूर जिल्ह्यामधील अलबाड ग्रामपंचायत आहे. कोणती ग्रामपंचायत? अलबाड. त्यानंतर चौथी ग्रामपंचायत कोणती तर ग्राम ऊर्जा स्वराज विशेष पंचायत पुरस्कार या कॅटेगरीमध्ये ज्या ग्रामपंचायतीला पुरस्कार मिळाला ती महाराष्ट्रातली पुणे जिल्ह्यामधील टिकेकरवाडी नावाची ग्रामपंचायत आहे. कोणती ग्रामपंचायत आहे? टिकेकरवाडी ग्रामपंचायत. आणि 5वी जी ग्रामपंचायत आहे ती म्हणजे कार्बन न्यूट्रल विशेष पंचायत पुरस्कार यासाठी निवड झालेली आहे त्या ग्रामपंचायतीची. तिचं नाव आहे छत्रपती संभाजीनगर म्हणजेच औरंगाबाद याचं नामांतरण झालेलं आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. या जिल्ह्यामधील पाटोदा ही ग्रामपंचायत जी आहे या ग्रामपंचायतीला हा पुरस्कार मिळालेला आहे. तर अशा प्रकारे 5 ग्रामपंचायती आहेत राष्ट्रीय पंचायत राज पुरस्कारामधल्या. ह्या ग्रामपंचायती तुम्हाला जिल्ह्यासहित पाठ करायच्या आहेत.
का पाठ करायच्या आहेत? कारण ग्रामपंचायत आणि तिचा जिल्हा विचारलं जाणं अपेक्षित असतं. तर लक्षात ठेवा, पहिली आहे खंडोबाची वाडी सांगली जिल्ह्यामध्ये, दुसरी आहे सांगली जिल्ह्यातच कुडाळ, तिसरी आहे कोल्हापूरमधील अलबाड, त्यानंतर चौथी आहे पुणे जिल्ह्यातील टिकेकरवाडी आणि पाचवी आहे पाटोदा, जे की छत्रपती संभाजीनगर किंवा औरंगाबाद या जिल्ह्यामध्ये आहे. तर अशा प्रकारच्या 5 ग्रामपंचायती तुम्हाला राष्ट्रीय पंचायत राज पुरस्कारांच्या बाबतीत लक्षात ठेवायच्या. आणि पुढचा महत्त्वाचा मुद्दा एक लक्षात ठेवायचा, हे पुरस्कार यावर्षी द्रौपदी मुर्मू या ज्या भारताच्या राष्ट्रपती आहेत यांच्या हस्ते प्रदान करण्यात आलेले आहेत. चला, यानंतर आता आपण पुढचा पुरस्कार पाहूया. आता ही स्पर्धा आहे बघा, मिस इंडिया फेमिना मिस इंडिया वर्ल्ड 2023 ही जी स्पर्धा आहे, या स्पर्धेच्या बाबतीत आपल्याला काय पाहायचं आहे, तर हिचे जे काही विजेते असतील किंवा सर्व माहिती स्पर्धेच्या बाबतीत जी काय आहे ती सर्व आपण या ठिकाणी पाहणार आहोत. याच्यामध्ये या स्पर्धेची आवृत्ती 59वी राहिलेली आहे. ठिकाण इम्फाळ या ठिकाणी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली. त्यानंतर विजेता नंदिनी गुप्ता राहिलेली आहे, ती राजस्थानची आहे. दुसऱ्या क्रमांकावर श्रेया पुंजा आहे, ती दिल्लीची आहे. आणि तिसऱ्या क्रमांकावर थौना ओजम स्ट्रेला लुवांग असं तिचं नाव आहे, ती मणिपूरची आहे. तर सरळ सेवेसाठी डायरेक्ट पहिला क्रमांक तुम्हाला माहीत असला पाहिजे. आणि राज्यसेवा असेल किंवा कंबाईन वगैरे असेल तर तिथे तुम्हाला कोणते कोणते नंबर लक्षात ठेवायचे, तर पहिला, दुसरा, तिसरा. याचं कारण काय, कधी जर तुम्हाला जोड्याला विचारलं आणि क्रमांक दिले तर तिथे तुम्ही कन्फ्यूज होता कामा नये. त्यासाठी तुम्हाला हे 3 नावं व्यवस्थित लक्षात ठेवायचे आहेत. कशाच्या बाबतीत, तर फेमिना मिस इंडिया वर्ल्ड 2023च्या बाबतीमध्ये. यामध्ये ही जी नंदिनी गुप्ता आहे, जी विजेती ठरलेली आहे फेमिना मिस इंडिया वर्ल्ड 2023 स्पर्धेची, ती आता मिस वर्ल्ड 2024मध्ये भारताचं प्रतिनिधित्व करणार आहे. कारण काय आहे, तर ही जी स्पर्धा असते मिस इंडिया वर्ल्ड स्पर्धा, तर या स्पर्धेत जी काही विजेती ठरते ती मिस वर्ल्ड स्पर्धेमध्ये भारताचं प्रतिनिधित्व करत असते. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आणि याबरोबर आपल्याला एक लक्षात ठेवणं गरजेचं असतं, मागची विजेती कोण होती. दरवेळी स्पर्धा ज्यावेळेस होते तर त्याची मागची विजेती पण तुम्हाला माहीत असली पाहिजे. तर मागची विजेती होती सिनी सदानंद शेट्टी. 2022ची विजेती होती सिनी सदानंद शेट्टी आणि 2023ची विजेती आहे नंदिनी गुप्ता, ही राजस्थानची आहे. तर ह्या 2 महिला तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवायच्या. स्पर्धेचं ठिकाण लक्षात ठेवायचं, इम्फाळ या ठिकाणी ही स्पर्धा झालेली आहे. चला, यानंतर आपण पुढे पाहूया. आता आहे नवोन्मेष पुरस्कारामध्ये महाराष्ट्रातील 4घांचा गौरव करण्यात आलेला आहे, त्याबाबत आपल्याला माहिती पाहिजे आहे. तर भारताच्या राष्ट्रपती तुम्हाला माहिती आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आहेत. त्यांनी राष्ट्रीय नवोन्मेष प्रतिष्ठानचे तळागाळातील नवोन्मेषासाठीचे दिले जाणारे 11वे द्विवार्षिक राष्ट्रीय ग्रासरूट इनोव्हेशन पुरस्कार आणि उत्कृष्ट पारंपरिक ज्ञान पुरस्कार जे आहेत ते प्रदान केलेले आहेत. तर 11वे पुरस्कार आहे जे की दर 2 वर्षांनी दिले जातात. भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते ते प्रदान करण्यात आलेले आहेत. आणि हे पुरस्कार राष्ट्रीय नवोन्मेष प्रतिष्ठानचे आहेत. नवोन्मेष म्हणजे इनोव्हेशन, तर त्याचे हे पुरस्कार आहेत. आणि हे नवीन इनोव्हेशन जे असतात, नवीन संशोधन जे असतात त्यासाठी दिले जातात. आणि यावर्षी ती 11वी आवृत्ती आहे, जी की दर 2 वर्षांनी आयोजित केली जाते या पुरस्कारांची आवृत्ती. तर याबद्दल आपण आता पुढे माहिती घेऊया. या पुरस्कारांमध्ये महाराष्ट्रातील ज्या व्यक्तींना पुरस्कार देण्यात आले किंवा ज्या ज्या व्यक्तींना पुरस्कार देण्यात आले ते आपण पाहूया. याच्यामध्ये आहे रवी चोपडे. रवी चोपडे यांना 6 ॲक्सिसच्या गोल्डन एम्बॅसिंग मशीनसाठी हा पुरस्कार देण्यात आला आहे. त्याच्यानंतर इंद्रजित खस जे आहेत त्यांना ट्री रूट पुलरसाठी हा पुरस्कार मिळाला. नंतर सचिन कारेकर आहेत, त्यांना SK4 या सुधारित उच्च उत्पन्न देणाऱ्या हळद वाणासाठी हा जो वाण आहे SK4, इथं तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. इथे का लक्षात ठेवणं गरजेचं आहे, राष्ट्रीय स्तरावरचा राष्ट्रीय नवोन्मेष प्रतिष्ठानचा नवोन्मेष पुरस्कार आहे. त्याच्यामध्ये महाराष्ट्रातील एखाद्या व्यक्तीला पुरस्कार मिळतोय, पण त्याचबरोबर त्याला जो पुरस्कार मिळतो तो एखाद्या शेतीच्या पिकाशी संबंधितच्या वाण जो आहे त्याच्या संशोधनासाठी मिळतोय. त्यामुळे तुम्हाला SK4 हा वाण कशाचा आहे असं पण विचारलं जाऊ शकतं, किंवा SK4 या वाणाशी संबंधित व्यक्ती ओळखा असंही विचारलं जाऊ शकतं, किंवा या वाणासाठी कोणाला राष्ट्रीय नवोन्मेष पुरस्कार जो आहे तो देण्यात आला असंही विचारलं जाऊ शकतं. त्यामुळे SK4 हा जो वाण आहे तो हळदीचा आहे हे लक्षात ठेवायचं आहे. आणि त्याच्यासोबत सचिन कारेकर यांचं नाव तुम्हाला इथे विशेष लक्षात ठेवायचं आहे.
त्यानंतर राज्यस्तरीय पुरस्कार, राज्यस्तरावरील पुरस्कार जर आपण पाहिले, या ठिकाणी प्रिंट मिस्टेक आहे, सुनील शिंदे यांना देण्यात आलाय रेशीम किड्यांचं प्रजनन नेट फोल्डिंग मशीनसाठी त्यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. तर याच्यामध्ये SK4च्या बाबतीमध्ये जास्त करून लक्षात ठेवा, प्रश्न तिथे विचारला जाण्याचे चान्सेस थोडे जास्त वाटतात. चला, यानंतर आपण पुढे पाहूया. आता आहे कल्याणपुडी राधाकृष्ण राव म्हणजेच KR राव यांना सांख्यिकीमधील आंतरराष्ट्रीय पुरस्कार देण्यात आला आहे. कोणाला देण्यात आला तर कल्याणपुडी राधाकृष्ण राव यांना देण्यात आला आहे. कशामधला तर सांख्यिकीमधील आंतरराष्ट्रीय पुरस्कार आहे. तर भारतीय वंशाचे अमेरिकन सांख्यिकी तज्ज्ञ आहेत कल्याणपुडी राधाकृष्ण राव. त्यांना 2023 वर्षासाठीचा सांख्यिकीमधील आंतरराष्ट्रीय पुरस्कार जो आहे तो जाहीर झालेला आहे. कोणाला तर KR राव यांना. शॉर्टकटमध्ये जर म्हटलं तर KR राव आणि फुल फॉर्ममध्ये म्हटलं तर मग कल्याणपुडी राधाकृष्ण राव असं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. सांख्यिकीतला आंतरराष्ट्रीय पुरस्कार त्यांना मिळाला आहे आणि ते भारतीय वंशाचे कोण आहेत तर अमेरिकन सांख्यिकी तज्ज्ञ आहेत. त्यानंतर पुढे त्यांच्याबाबत जर आपण अधिक माहिती पाहिली तर यामध्ये काय आहे की बाबा सांख्यिकी तज्ज्ञ जे आहेत राव, त्यांना हा पुरस्कार त्यांनी 1948 मध्ये एका शोध निबंधामध्ये परिकल्पनांची चाचणी करण्यासाठी एक सामान्य दृष्टिकोन मांडला होता. कशासाठी देण्यात आलाय तर 1948 साली परिकल्पनांची चाचणी करण्यासाठी एक नवीन सामान्य दृष्टिकोन त्यांनी 1948 साली मांडला होता. त्यासाठी त्यांना सांख्यिकीतील आंतरराष्ट्रीय पुरस्कार जो आहे तो देण्यात आलेला आहे. आणि हा जो त्यांनी दृष्टिकोन मांडला होता किंवा हा जो सिद्धांत मांडला होता त्याला राव स्कोअर टेस्ट असं म्हटलं जातं. आता तुम्हाला वाटत असेल हे का दिलंय सरांनी, याचं कारण असं आहे, आंतरराष्ट्रीय सांख्यिकी पुरस्कार दिलाय बरोबर, पण आपल्याला कंबाईनला प्रश्न विचारताना कसं विचारणार, एक पहिलं म्हणजे पहिलं वाक्य तर त्यांच्या नावाने येणार, कल्याणपुडी राधाकृष्ण राव यांना सांख्यिकीतील आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाला, आणि दुसरं वाक्य जे येणार आहे ते राव स्कोअर टेस्टच्या बाबतीमध्ये येईल. तिथे तुम्हाला शब्दाची अदलाबदल करून प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यामुळे लक्षात ठेवायचं 1948 साली राव स्कोअर टेस्ट त्यांनी जे आहे ते सिद्धांत मांडलेला आहे आणि त्यासाठी त्यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. इथे तुम्हाला चूक बरोबर अशा प्रकारचा जो फॉर्मॅट आहे, अ बरोबर ब चूक, ब बरोबर अ चूक, अशा प्रकारच्या प्रश्नाच्या फॉर्मॅटमध्ये हा मुद्दा बसतो आणि त्या पद्धतीने तुम्हाला याला लक्षात ठेवायचं आहे. आणि त्याचबरोबर हे जे कल्याणपुडी राव आहेत ते 102 वर्षांचे आहेत सध्या, आणि जुलैमध्ये त्यांना हा पुरस्कार जो आहे तो प्रदान करण्यात येणार आहे, म्हणजे तो आता प्रदान करण्यात आलेला आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. चला पुढे आता या पुरस्काराच्या बद्दल माहिती आहे. तर हा पुरस्कार सांख्यिकीमधील नोबेल समजला जातो. कसं असतं, ज्यावेळेस एकापेक्षा जास्त लाईन्स एखाद्या पुरस्काराच्या बाबतीमध्ये असतात तिथे आपल्याला प्रश्न 4 ते 5 लाईन्सचा येण्याचं अपेक्षित असतं, किंवा सरासरी 4 लाईन्समध्ये तर येतोच आपल्याला. त्या 4 पैकी एक चुकीची ओळखा किंवा योग्य लाईन्स ओळखा, अशा पद्धतीची रचना आयोग करत असतो. तर तुम्हाला याच्यामध्ये पहिली लाईन एक आपण पाहिली, कल्याणपुडी राधाकृष्णराव आंतरराष्ट्रीय सांख्यिकी पुरस्कार. दुसरी लाईन जी आहे ते 1948 साली त्यांनी मांडलेला सिद्धांत राव स्कोअर टेस्ट. तिसरी जी आहे ही त्यांच्याबद्दल थोडी माहिती आहे. इथे 102 वर्ष जे आहेत, इथे आली तर येऊ शकते पण शक्यता कमी वाटते. पुढचा जी लाईन असेल ती आहे सांख्यिकीतील नोबेल. ही लाईन मात्र तुम्हाला जर मल्टी लाईन विचारलं तर ही लाईन या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळणार आहे प्रश्नामध्ये. आणि पुढचा मुद्दा आहे, दर 2 वर्षांनी एकदा एखाद्या व्यक्तीला किंवा गटाला विज्ञान, तंत्रज्ञान आणि मानवी कल्याणासाठी आकडेवारीचा वापर करून केलेल्या कामगिरीसाठी हा पुरस्कार जो आहे तो दिला जातो. तर पुरस्कार किती वर्षांनी दिला जातो, इथे एक तुम्हाला फसवलं जाऊ शकतं ज्यावेळेस प्रश्न बनेल त्यावेळेस. म्हणजे कसं, 4 लाईनमध्ये जर विचारला, 4 लाईनपैकी एक अयोग्य लाईन ओळखा असं तुम्हाला दिलं, अयोग्य विधान ओळखा असं दिलं, तर हे 1-2 वर्षाचा जो मुद्दा असतो इथे तुम्हाला 1 वर्ष दिलं जाऊ शकतं, तिथे पण तुम्ही फसू शकता. किंवा सांख्यिकीतील नोबेल हा एक मुद्दा आहे, वरती 102 वर्ष, त्यानंतर राव स्कोअर टेस्ट आहे आणि त्यांचं सांख्यिकीतील आंतरराष्ट्रीय पुरस्कार. तर एवढ्या गोष्टी तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवायच्या, कारण हेच मुद्दे असतात जिथे तुम्हाला प्रश्नामध्ये चुकवल्या जाऊ शकतं, बाकी इकडच्या शब्दामध्ये काही चेंज होत नसतो. तर तशा पद्धतीनं तुम्ही तयारी करणं गरजेचं आहे. आणि याचबरोबर या पुरस्काराची जी बक्षीस रक्कम आहे ती आहे $80,000. किती आहे तर $80,000 सांख्यिकीतील आंतरराष्ट्रीय पुरस्काराची रक्कम आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. दर 2 वर्षांनी दिला जातो, सांख्यिकीसाठीचा तो नोबेल मानला जातो. त्याचबरोबर याची रक्कम जी आहे ती $80,000 आहे आणि KR राव यांना हा पुरस्कार यावर्षी देण्यात आलेला आहे. एवढं तुम्हाला विशेष लक्ष ठेवायचं. राव यांची राव स्कोअर टेस्ट आहे, यासाठी त्यांना तो पुरस्कार देण्यात आला. तर अशा पद्धतीने ही माहिती लक्षात ठेवा. त्याचनंतर आपल्याला आता कल्याणपुडी राव जे आहेत यांच्याबद्दल थोडी
अजून माहिती पाहायची आहे. जर त्यांच्या बाबतीत जर समजा व्यक्तिविशेषमध्ये जर प्रश्न विचारला, कधी कधी काय होतं व्यक्तिविशेषमध्ये पण असे प्रश्न येऊ शकतात, तर तुम्हाला ते पण माहीत असलं पाहिजे. त्यांचा जो जन्म आहे तो कर्नाटकमधील हडगली या ठिकाणी एका तेलुगू कुटुंबात झालेला आहे. हडगली या ठिकाणी कशा झालेलं आहे तर तेलुगू कुटुंबामध्ये, कर्नाटक राज्यामध्ये हलगडी गाव आहे, तिथे त्यांचा जन्म झालेला आहे. त्यानंतर त्यांनी आंध्र प्रदेशातील नुझिवीड, नंदीगाम आणि विशाखापट्टणम या ठिकाणी शिक्षण घेतलेलं आहे. पुढे 1943 त्यांनी आंध्र प्रदेश विद्यापीठामधून गणितामध्ये MSc आणि कलकत्ता विद्यापीठामधून सांख्यिकीमध्ये MA केलेलं आहे. पुढची माहिती काय आहे तर राव यांनी केम्ब्रिज विद्यापीठाच्या किंग्ज कॉलेजमधून PhD आणि 1965 केम्ब्रिजमधून DSc ची पदवी देखील घेतलेली आहे. तर ही त्यांच्याबाबतची माहिती आहे, तुम्हाला ही वाचणं गरजेचं आहे, कारण व्यक्तिविशेषमधून पण इथे प्रश्न बनवता येतो. कारण आंतरराष्ट्रीय सांख्यिकीमधला नोबेल मानला जातो हा पुरस्कार, आणि तो मिळाला भारतीय वंशाच्या व्यक्तीला, त्यामुळे त्या व्यक्तीच्याबद्दलही तुम्हाला माहिती असलीच पाहिजे. जर तुम्ही त्यांच्याबाबत माहिती नाही ठेवली तर कधी कधी आयोग व्यक्तीवर डायरेक्ट प्रश्न विचारेल, मग काय करणार, तर तिथे आपला मार्क जाऊ नये यासाठी आपल्याला ही पूर्ण माहिती वाचावी लागणार आहे. बाकी सरळ सेवावाल्यांसाठी डायरेक्टली वरचीच माहिती आहे, त्यांना तेवढंच विचारलं जाऊ शकतं, पण तुम्ही जर कंबाईन करत असाल तर तुम्हाला ही माहिती वाचावी लागणार आहे. त्याच्यानंतर राव यांनी पहिल्यांदा इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूटमध्ये काम केलं, त्यानंतर केम्ब्रिजच्या अँथ्रोपोलॉजिकल म्युझियममध्ये देखील त्यांनी काम केलेलं आहे. त्यांनी भारतीय सांख्यिकी संस्थेच्या संचालकांसह अनेक पदं देखील भूषवलेली आहेत, आणि सध्या ते पेनसिल्व्हेनिया स्टेट युनिव्हर्सिटीमध्ये एमेरिट्स आणि युनिव्हर्सिटी ऑफ बफेलोमध्ये रिसर्च प्रोफेसर आहेत. सध्या ते कुठे आहेत, काय करतात, हे पण तुम्हाला माहीत असावं लागतं. यानंतर पुढे जो मुद्दा आहे तो म्हणजे राव यांना 1968 साली भारत सरकारचा पद्मभूषण आणि 2001 साली पद्मविभूषण मिळालेलं आहे. मी तुम्हाला का सांगतोय व्यक्तिविशेष लक्षात ठेवायचं, याचं कारण असं आहे, त्यांना मिळालेले जे पुरस्कार असतात त्याच्यात जर भारताचे नागरी पुरस्कार असतील तर तिथे बऱ्याच वेळा आपल्याला प्रश्न विचारला जातो, आणि 2001चा जो पद्मविभूषण आहे हा पण तुम्हाला लक्षात ठेवायचा. 1968चा पद्मभूषण, 2001चा पद्मविभूषण. आणि इथे अजून एक मुद्दा लक्षात ठेवायचा, ज्यावेळेस असे 2 पुरस्कार असतील किंवा पद्मभूषण, पद्मविभूषण, पद्मश्री हे सगळे जे पुरस्कार असतील याचा क्रम कसा असतो, तर एखाद्या व्यक्तीला जर 3ही पुरस्कार मिळाले असतील तर पहिला पुरस्कार जो असतो तो पद्मश्री असतो, म्हणजे पहिल्यांदा मिळालेला, त्याच्यानंतर त्यांना पद्मभूषण मिळेल आणि त्याच्यानंतर पद्मविभूषण मिळेल. तर अशा प्रकारे तो जो क्रम आहे पद्मभूषण पुरस्कारांचा, पद्म पुरस्कारांचा, तो तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. तिथे क्रमाच्या बाबतीमध्ये मग वर्षानुसार तुम्ही क्रम लावायचा. सर्वात खालचा पुरस्कार सगळ्यात आधी मिळत असतो, त्याच्यानंतर त्याच्यावरच्या याचा लेवलचा जो पुरस्कार आहे तो मिळतो, आणि त्याच्यानंतर अजून त्याच्यावरचा सर्वोच्च पुरस्कार जो असतो तो मिळत असतो. तशा पद्धतीनं असतं. आता पद्मभूषण पुरस्कार 1968 आहे आणि 2001ला पद्मविभूषण आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवायचं आहे, वर्ष जे आहे तिथे कन्फ्यूज होऊ नका. पुढे आहे राव यांना 1979 अमेरिकन स्टॅटिस्टिकल असोसिएशनचे विल्क्स मेडल, कोणतं मेडल, विल्क्स मेडल, आणि 2002 US नॅशनल मेडल ऑफ सायन्स मिळालेलं आहे. तर हे पण पुरस्कार तुम्हाला कल्याणपुडी राव यांच्या बाबतीत लक्षात ठेवायचे आहे. अशा प्रकारे राव यांच्याबाबत माहिती आहे, ती तुम्ही लक्षात ठेवणार आहात. चला आता पुढे पाहूया काय आहे. तर आता आयफा पुरस्कार सोहळा 2023 या ठिकाणी आपल्याला पाहायचा आहे. चित्रपट क्षेत्रातले जे पुरस्कार असतात त्यामध्ये हा एक महत्त्वाचा पुरस्कार आहे आयफा पुरस्कार, आणि यामध्ये आपल्याला काय काय माहिती पाहायची आहे, काय काय लक्षात ठेवायची आहे, ते सगळं आपण या ठिकाणी पाहूया. तर पहिल्यांदा काय दिलेलं आहे, इंटरनॅशनल इंडियन फिल्म अकॅडमी अवॉर्ड्स, यालाच आपण आयफा अवॉर्ड्स असं म्हणतो. सरळ सेवावाल्यांसाठी कधी कधी आपल्याला फुल फॉर्मचे जे प्रश्न विचारले जातात तिथे अशा प्रकारचं विचारलं जाऊ शकतं की याचा फुल फॉर्म सांगा. तर लक्षात ठेवायचं, इंटरनॅशनल इंडियन फिल्म अकॅडमी अवॉर्ड्स, त्यालाच आयफा पुरस्कार देखील म्हणतात. ते आयफा या नावाने ओळखले जातात, जे की बॉलिवूडचे वार्षिक पुरस्कार आहेत. पुढे काय आहे, 2000 ब्रिटनमधील लंडन या ठिकाणी पहिला पुरस्कार सोहळा जो आहे तो पार पडला होता. आयफा पुरस्कार पहिल्यांदा कोणत्या ठिकाणी दिले गेले किंवा कधी दिले गेले असंही विचारलं गेलं तर तुम्हाला लक्षात असलं पाहिजे, 2000 या वर्षी लंडन या ठिकाणी हा सोहळा जो आहे तो पार पडला होता पहिल्यांदा. आणि तेव्हापासून बॉलिवूडच्या आंतरराष्ट्रीय यशाचं द्योतक म्हणून जगभरातील विविध ठिकाणी या पुरस्कार सोहळ्याचं दरवर्षी आयोजन केलं जातं. हा पुरस्कार दरवर्षी दिला जातो, हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. पुढे आहे 2023च्या आयफा पुरस्कार सोहळ्याचं आयोजन जे आहे ते अबुधाबी या ठिकाणी करण्यात आलं होतं. 2023चा आयफा पुरस्कार सोहळा कोणत्या ठिकाणी झाला तर अबुधाबी या ठिकाणी झाला, आणि पहिला आयफा पुरस्कार सोहळा जो आहे तो लंडन या ठिकाणी झाला होता 2000 या वर्षी. तर हे तुम्हाला
लक्षात ठेवायचं आहे. चला यानंतर आता पुढे पाहूया. आता आपल्याला या वर्षीच्या आयफा पुरस्कारांमधील महत्त्वाचे विजेते पाहायचे आहेत. याच्यामध्ये सर्वोत्तम चित्रपट जो आहे तो ठरलेला आहे दृश्यम 2. दृश्यम 2ला आपण मागे दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव जो आहे त्याच्यातही पाहिलेलं आहे की दृश्यम 2ला एक पुरस्कार मिळालेला आहे आणि इथे पण दृश्यम 2 जो आहे तो बेस्ट पिक्चर म्हणजे सर्वोत्तम चित्रपट ठरलेला आहे. त्याच्यानंतर आहे सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक कॅटेगरीतला पुरस्कार जो आहे तो आर माधवनला मिळालेला आहे रॉकेटरी द नंबी इफेक्ट या चित्रपटासाठी. कधी कधी चित्रपट पण विचारतात, कधी कधी अभिनेता पण विचारतात, कधी कधी दिग्दर्शक म्हणजे जो व्यक्ती आहे तो विचारतात. तर दोन्ही गोष्टी लक्षात ठेवायच्या, चित्रपट आणि संबंधित व्यक्ती तुम्हाला लक्षात ठेवायच्या प्रत्येक कॅटेगरीमध्ये. अभिनेता जो आहे तो ऋतिक रोशन ठरलेला आहे विक्रम वेधासाठी. अभिनेत्री जी आहे ती आलिया भट्ट ठरलेली आहे गंगूबाई काठियावाडीसाठी. आता हे आलिया भट्ट जी आहे ती गंगूबाई काठियावाडीसाठी तिला इतरही काही चित्रपट पुरस्कारांमध्ये पुरस्कार मिळालेले आहेत. ते तुम्हाला सगळे एकत्रित करून लिहून घ्यायचे आहेत आणि ते पाठ करायचे आहेत की गंगूबाई काठियावाडीसाठी आलिया भट्टला कोणकोणत्या पुरस्कारामध्ये जे आहेत ते पुरस्कार मिळालेले आहेत ते लक्षात ठेवणं तुम्हाला सोपं गेलं पाहिजे, अशा पद्धतीने ते लिहायचं आहे. त्यानंतर आहे सहाय्यक अभिनेता, हा ठरलेला आहे अनिल कपूर जुग जुग जिओ या चित्रपटासाठी. नंतर सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार मौनी रॉय हिला मिळाला ब्रह्मास्त्र भाग 1 साठी. सर्वोत्कृष्ट पदार्पणातील पुरुष ठरलेला आहे बाबिल खान जो की काला आणि शंतनू चित्रपटासाठी. सर्वोत्कृष्ट पदार्पण ठरलेलं आहे महिला विभागामध्ये खुशाली कुमारीचं धोखा राऊंड दी कॉर्नर या चित्रपटासाठी. नंतर आहे पार्श्वगायकाचा पुरस्कार अरिजित सिंगला मिळालेला आहे केसरिया या गाण्यासाठी ब्रह्मास्त्र पार्ट 1 या चित्रपटातलं ते गाणं आहे. सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिकेचा पुरस्कार मिळाला श्रेया घोषाल हिला रशिया गाण्यासाठी ब्रह्मास्त्रमधील. नंतर सर्वोत्कृष्ट संगीत आहे प्रीतम चक्रवर्ती हिला ब्रह्मास्त्रसाठी मिळालेला आहे. त्यानंतर सर्वोत्तम गीतकार जे आहेत ते आहेत अमिताभ भट्टाचार्य केसरिया या गाण्याचे ते गीतकार आहेत, त्यांनाही हा पुरस्कार मिळाला आहे. नंतर सर्वोत्कृष्ट मूळ कथा आहे जसमीत केरिन आणि परवेज शेख यांना डार्लिंग्स या मूळ कथेसाठी हा पुरस्कार मिळालेला आहे. तर हे सगळे तुम्हाला पाठ करणं गरजेचं असतं कारण यातले कोणतेही विचारू शकतात, पण जास्त शक्यता जी असते ती चित्रपट त्यानंतर दिग्दर्शक आणि अभिनेता अभिनेत्रीच्या बाबतीमध्ये म्हणजे सहाय्यक असो किंवा मुख्य असो दोन्हीकडे पण ते विचारता येतात. बाकी इकडे जास्त खाली प्रश्न विचारलेले नाहीत आजपर्यंत, पण वरचे जे आहेत ते जास्त विचारतात. तर तशा पद्धतीने तुम्ही त्याला पाठ करत चला. बाकी सर्वोत्कृष्ट मूळ कथा वगैरे आहे ते जस्मिन केरिन आणि ते पाहिलं आपण. नंतर बेस्ट स्टोरी अडॅप्टेड जे आहे याच्यासाठी आमिर कियान खान आणि अभिषेक पाठक आहे दृश्यम 2 साठी. नंतर जे आहे ते म्हणजे प्रादेशिक चित्रपट सृष्टीमधील उल्लेखनीय कामगिरी आहे बघा रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसोजा यांना वेड, तर हे वेड पाहिजे वेड या चित्रपटासाठी. तर प्रादेशिक चित्रपट सृष्टीतील उल्लेखनीय कामगिरी, कारण आता मराठी चित्रपट आहे वेड, त्यामुळे तुम्हाला रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसोजा जे आहेत तर यांची नावं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. पुढे आहे भारतीय सिनेसृष्टीतील अभूतपूर्व कामगिरी. आता हे पुरस्कार पाठ करून ठेवा. कमल हसन यांना देण्यात आला आणि सिनेमात फॅशनसाठी उत्कृष्ट कामगिरीसाठी मनीष मल्होत्राला पुरस्कार देण्यात आला. तर हे दोघंही लक्षात ठेवायचे आहेत. त्याचबरोबर रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसोजा वेड चित्रपटासाठीचा प्रादेशिक चित्रपट सृष्टीतला पुरस्कार जो आहे कॅटेगरीमधला तो देण्यात आलेला आहे. तर अशा प्रकारे आयफा पुरस्कार आहेत, हे सगळे लोक तुम्ही व्यवस्थित पाठ करून घेणार आहात. चला आता आहे बुकर पुरस्कार 2023. तर आपण बुकर पुरस्काराबद्दल माहिती घेऊया. बल्गेरियन लेखक आहेत जॉर्जी गोस्पोदिनो आणि अनुवादक अँजेला रोडेल यांना टाइम शेल्टर कोणत्या कादंबरीसाठी, तर टाइम शेल्टर या कादंबरीसाठी या दोघांना 2023चा आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार जाहीर झाला आहे. कोणत्या वर्षीचा, तर 2023चा, आणि पुरस्कार आहे आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार. तर हा जो पुरस्कार असतो अनुवादित कादंबरी जर असेल तर दोघांमध्ये विभागून दिला जातो, लक्षात ठेवायचं. अनुवादक आणि लेखक आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार. मग याचे लेखक जे आहेत ते आहेत जॉर्जी गोस्पोदिनो जे की बल्गेरियन व्यक्ती आहेत आणि अनुवादक आहेत अँजेला रोडेल. या दोघांना हा पुरस्कार जो आहे 2023 या वर्षासाठी देण्यात आला आहे. आणि कशासाठी दिला, तर टाइम शेल्टर ही जी त्यांची कादंबरी आहे त्या कादंबरीसाठी त्यांना आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार 2023 देण्यात आला आहे. मग या ठिकाणी महत्त्वाचा मुद्दा असा आहे, हे जे जॉर्जी गोस्पोदिनो आहेत हे पहिले बल्गेरियन लेखक ठरले ज्यांना की बुकर पुरस्कार मिळालेला आहे. म्हणून लक्षात ठेवायचं पहिले बल्गेरियन लेखक आहेत
जॉर्जी गोस्पोदिनो त्यांचं पहिलं बल्गेरियन पुस्तक ठरलं की या पुस्तकानं हा पुरस्कार पटकावलेला आहे. त्याच्या अनुवादक आहेत अँजेला रोडेल आणि पुस्तकाचं नाव आहे टाइम शेल्टर. त्यानंतर हा जो पुरस्कार आहे यासाठी भारतातील एक व्यक्ती जे आहेत ते देखील त्यासाठी नामांकित झाले होते, म्हणजे त्यांच्या पुरस्काराला देखील त्या ठिकाणी विचारात घेण्यात आलं होतं. मात्र या पुस्तकाला त्यांचं जे पुस्तक आहे, भारतातील व्यक्ती आहेत त्यांचं नाव आहे पेरुमल मुरुगन, यांच्या पुस्तकाला मात्र पुरस्कार मिळाला नाही, पण ते पुस्तक जे होतं ते स्पर्धेत होतं या पुरस्काराच्या. त्यासाठी हे चर्चेत होते पेरुमल मुरुगन, कारण ते पहिले तामिळ व्यक्ती ठरले होते जे की आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार जो आहे तर त्यासाठी ते निवड होणारे व्यक्ती ठरले होते, त्यामुळे ते चर्चेत होते. तर ते लक्षात ठेवा, पेरुमल मुरुगन त्यांची पायरे नावाची कादंबरी आहे ती सूचीबद्ध झाली होती. तर आपल्याला हे पण विचारता येतं बरं काय, म्हणजे ह्या 3 लाईन जर अशा घेतल्या ना आयोगाने तर तिथे तुम्हाला हे सगळं बघायला मिळतं. मग त्याच्यामध्ये इथे चेंजेस करतात, हे खाली वरी करतील, हे पायरे इकडे देतील, कुठे ह्या टाइम शेल्टरच्या जागी टाइम शेल्टर इकडे आणतील आणि मग ते अ बरोबर ब बरोबर अ ब बरोबर अ ब कड बरोबर असं करून तुम्हाला तिथं ते प्रश्न तयार करतील बघा. तर तुम्ही त्या पद्धतीने तयारी करणं गरजेचं असतं. आणि ज्याला समजा एक शॉर्टकट करायचं असेल तर त्याने मग फक्त तेवढं वरची लाईन लक्षात ठेवली तरी चालते, कारण सरळ सेवावाल्यांसाठी तेवढंच लागतं. बाकी कंबाईन असेल तर तुम्हाला मग हे करावं लागेल. त्यानंतर आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार जो आहे तो युनायटेड किंगडममधील बुकर फाउंडेशनकडून इंग्रजी किंवा इंग्रजीमध्ये अनुवादित कादंबरीला दिला जातो. कोणाला दिला जातो तर एकतर कादंबरी इंग्रजीत पाहिजे, इंग्रजीत नसेल इतर भाषेमध्ये जर असेल तर कादंबरी जी आहे ती इंग्रजीमध्ये भाषांतरित केली असली पाहिजे. आणि अशा वेळी काय होतं, मग लेखक आणि त्या कादंबरीचा अनुवादक किंवा भाषांतरकार जो असतो या दोघांना हा पुरस्कार विभागून दिला जातो. मग त्यामध्ये ती रक्कम विभागली जाते. आणि जर फक्त इंग्रजीत असेल तर मग एकटा लेखक जो आहे त्यालाच तो पुरस्कार मिळणार आहे. तर ते पण आपल्याला एकदा आयोगानं असं विचारलं होतं, म्हणून ते मुद्दा तुम्ही लक्षात ठेवायचं की कशा प्रकारे त्या पुरस्काराची विभागणी होते. तर आणि UK मधील म्हणजेच युनायटेड किंगडममधील बुकर फाउंडेशन आहे त्यांच्याकडून हा पुरस्कार दिला जातो. तसंच मागच्या वर्षीचा पुरस्कार जो आहे तो एका भारतीय लेखिकेला मिळाला होता. मग ती कोण होती तर ती होती गीतांजली श्री. आणि यांचं पुस्तक जे होतं ते होतं टॉम्ब ऑफ सँड नावानं हे पुस्तक होतं बघा. म्हणजे हिंदीमध्ये जे होतं ते रेत की समाधी या नावानं होतं. त्याचा अनुवाद केला होता डेझी रॉकवेल यांनी टॉम्ब ऑफ सँड या नावानं. या कादंबरीला 2022चा बुकर पुरस्कार मिळाला होता आणि 2023चा जो आहे तो टाइम शेल्टर या कादंबरीला मिळालेला आहे. आणि ती आहे पहिली बल्गेरियन कादंबरी जिचे लेखक आहेत जॉर्जी गोस्पोदिनो. तर अशा प्रकारे बुकर पुरस्कार मागचे विजेते, यावर्षीचे विजेते, त्याची बेसिक माहिती तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. चला आता आपण पुढे पाहूया. आता आहे स्वातंत्र्यवीर सावरकर पुरस्कार. सावरकरांच्या बाबतीमध्ये यावर्षी बरेचसे पॉईंट्स आपल्याला करंटमध्ये आलेले आहेत. तर त्यामधला हा एक पुरस्कार देखील आहे, तो तुम्हाला व्यवस्थित अभ्यासायचा आहे. तर लक्षात ठेवायचं आहे, स्वातंत्र्यवीर सावरकर पुरस्कार जे आहेत ते सावरकर राष्ट्रीय स्मारक जे आहे त्यांच्या वतीनं दरवर्षी दिले जातात. आणि यावर्षी हे पुरस्कार जे विजेते लोक आहेत ते आपण पाहणार आहोत. तर याच्यामध्ये शौर्य पुरस्कार जो आहे तो देण्यात आला आहे मेजर कौस्तुभ प्रकाश राणे यांना. हे जे कौस्तुभ राणे आहेत त्यांना मरणोपरांत हा पुरस्कार देण्यात आला, म्हणजे मृत्यूच्या नंतर त्यांना हा पुरस्कार दिलेला आहे. त्यानंतर विज्ञान पुरस्कार आहे तो अभय करंदीकर यांना देण्यात आला. कोणाला देण्यात आला तर अभय करंदीकर यांना विज्ञान पुरस्कार देण्यात आला, लक्षात ठेवा. नंतर याच्यातली पुढची कॅटेगरी आहे समाजसेवा पुरस्काराची. आणि हा पुरस्कार जो आहे तो देण्यात आला आहे मैत्री परिवार संस्था नागपूर यांना. कोणाला देण्यात आला? मैत्री परिवार संस्था नागपूर यांना समाजसेवा कॅटेगरी जी आहे तिच्यामधून स्वातंत्र्यवीर सावरकर पुरस्कार 2023 तिला देण्यात आलेला आहे. पुढचा पुरस्कार कॅटेगरी जी आहे ती आहे स्मृतिचिन्ह पुरस्कार. तो देण्यात आला प्रदीप चंद्रकांत परुळेकर. आता हे जे पुरस्कार असतात याच्या ज्या कॅटेगरी असतात त्या जास्त करून बरेच लोक अभ्यासत नाहीत आणि मग त्यावेळी काय होतं, परीक्षेत जर इथला एखादा पॉईंट घेतला तर तुमचा मार्क सरळ जातो. त्यामुळे प्रत्येक गोष्ट अभ्यासणं गरजेचं असतं. आयोग रिपीट जरी विचारत नसेल काही गोष्टी तरी पण तुमची तयारी असली पाहिजे. काय असतं, कधी कधी क्रिकेट खेळताना बाउन्सर जे येतात ना तशा पद्धतीचे हे प्रश्न असतात. इथे आपल्याला वाटतं की आयोग कधी विचारत नाही, पण कधी कधी मग असं होतं याच्यावरती प्रश्न आला की मग आपला गोंधळ होतो, परत मग तिथे मार्क जातो. त्यामुळे अभ्यास करत चला, तुमच्याकडे आत्ता वेळ आहे. परीक्षेच्या कालावधीमध्ये नंतर पश्चाताप करून काही अर्थ होत नसतो. त्यामुळे आत्ताच याला अभ्यासून घ्यायचं आहे. जे जे काही आलेलं आहे ते सगळं तुम्ही करंटमध्ये अभ्यासणं गरजेचं असतं. चला पुढे आता आहे सागर श्रेष्ठ पुरस्कार 2022-23. 2022-23 या वर्षासाठीचे जे सागर श्रेष्ठ पुरस्कार आहेत ते आपण पाहूया. आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये सर्वकालिक सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या प्रमुख
बंदरांना केंद्रीय बंदरे, नौवहन आणि जलमार्ग तसंच आयुष मंत्री सर्वानंद सोनोवाल यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आले. लाईन खूप मोठी आहे, पाठ कशी करायची आहे तर सरळ लक्षात ठेवा. सर्वानंद सोनोवाल यांच्या हस्ते सागरश्रेष्ठ पुरस्कार 2022-23 देण्यात आले. बस. त्याच्यानंतर पुढं काय आहे, 2022-23साठी सर्वोत्कृष्ट परिपूर्ण कामगिरीचा पुरस्कार जो आहे तो दीनदयाळ बंदर कांडलाला देण्यात आलेला आहे. सर्वोत्कृष्ट परिपूर्ण कामगिरीचा पुरस्कार 2022-23साठी दीनदयाळ बंदर कांडला. बाकी मग इतर बरेच बंदर आहेत, तर हे सगळं तुम्हाला वाचून घ्यायचं आहे. याच्यातलं काही विचारू शकतो आहे, कारण मागच्या वर्षी आयोगाने एक ते याचा पुरस्कार विचारला होता, खान पुरस्कार पण विचारला होता, त्याच्यानंतर ते इस्पात पुरस्कार जो होता, पोलाद पुरस्कार, तो पण विचारला होता. तर तशा पद्धतीचे प्रश्न आपल्याला येत आहेत. तर त्या पद्धतीने तुम्हाला जे काही सरकारकडून दिले जाणारे पुरस्कार आहेत, मग ते कंपन्याला असो किंवा बंदराला असो किंवा वेगवेगळ्या मंत्रालयाचे जे पुरस्कार आहेत ते तुम्हाला वाचणं गरजेचं आहे. अशा पद्धतीचं ते आहे. त्यामुळे जरी वाटत असेल किंवा हे सर अशा पद्धतीने आजवर कधी आयोगाने विचारलं नाही, असं नाही झालं, तर माझं शिकवण्याचं काम आहे. तुम्ही ठरवायचं तुम्हाला काय करायचं. उद्या जर प्रश्न आला तर मग नंतर पश्चाताप करू नका. तर याच्यामध्ये पुढे आहे जहाजांच्या टर्न अराउंड काळाच्या बाबतीमध्ये महत्त्वाचा टप्पा पार केल्याबद्दल जवाहरलाल नेहरू बंदर आहे, याला पुरस्कार मिळाला. पुढचा पुरस्कार शिप बर्थडे आउटपुटच्या बाबतीत आहे. सर्वोत्कृष्ट कामगिरीबद्दल ढाल जी असते ती दिली जाते, ती पारादीप बंदराला देण्यात आली. नंतर प्री बर्थिंग डिटेन्शनसाठी वेळेच्या संदर्भामध्ये एक पुरस्कार आहे, तो कामराज बंदराला देण्यात आला. पुढे आहे टर्न अराउंड काळाच्या बाबतीमध्ये सर्वोत्कृष्ट कामगिरीबद्दल कोचीन बंदर ठरलेलं आहे त्याच्यामध्ये. आणि वृद्धीच्या विभागामधील काय आहे ते शिप बर्थडे आउटपुटच्या बाबतीत पुरस्कार आहे, मार्मागोवा बंदराला हा देण्यात आला आहे. आणि पुढे जे आहे ते म्हणजे सर्वोत्कृष्ट वाढीव सुधारणेसाठीचा पुरस्कार पारादीप बंदराला मिळाला. ते पारादीप बंदर जे आहे ते 1-2 जागेवर आले, अजून पुन्हा खाली आहे बहुतेक, तर ते पण पाहूया आपण. आणि सर्व घटकाच्या संदर्भातील सर्वोत्कृष्ट बंदर देखील पारादीप बंदर ठरलेले आहे. तर अशा प्रकारचे हे जे पुरस्कार आहेत ते तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. हे आपल्या पुस्तकामध्ये आहेत बरं का. हे जसं पुस्तकात आहे तसं मी तुम्हाला इथे शिकवतो आहे, कारण मग ते इथं शिकवलं की पुस्तक वाचताना तुम्हाला ते थोडंसं लक्षात येतं पटपट, त्यामुळे आपण ते घेतो. तर ते पण लक्षात ठेवायचे. जी आपली 6माही आवृत्ती येणार आहे आता, तिच्यामध्ये हे सगळं दिलेलं आहे, तर ते तुम्ही व्यवस्थित तिथून कंप्लीट करणार आहात. इथे परत PDF वगैरे मागायची तुम्हाला गरज नाही, पुस्तक तुम्ही मागू शकता. 1-2-3 दिवसामध्ये पुस्तक मार्केटला येऊन जाईल. चला, आता असा जो पुरस्कार असतो ना, हा पण खूप महत्त्वाचा असतो बरं काय. कारण काय, पुरस्कार विजेते व्यक्ती खूप महत्त्वाचे आहेत. जयंत नारळीकर आहेत, त्यामुळे पुरस्कार जो आहे तो लक्षात ठेवावा लागणार आहे. जयंत नारळीकर यांना पहिला गोविंद स्वरूप जीवनगौरव पुरस्कार जो आहे तो देण्यात आला आहे. पुरस्काराचं नाव काय, गोविंद स्वरूप जीवनगौरव पुरस्कार. पहिले विजेते आहेत जयंत नारळीकर, त्यामुळे लक्षात ठेवायचं पहिल्यांदाच पुरस्कार सुरू झाला आहे. आयोग डायरेक्ट तुम्हाला विचारू शकतो, त्यामुळे लक्षात ठेवा. जयंत नारळीकर हे भारताचे खगोलशास्त्रज्ञ आहेत. त्यांना 2022 वर्षासाठी पहिला जो गोविंद स्वरूप पुरस्कार आहे तो देण्यात आलेला आहे, गोविंद स्वरूप जीवनगौरव पुरस्कार. आता याच्याबद्दल थोडी माहिती पण आपण पाहूया. जयंत नारळीकर जे आहेत ते पुण्यातील आयुका संस्थेचे संस्थापक आहेत आणि त्याचबरोबर संचालक पण आहेत. तसंच ॲस्ट्रॉनॉमिकल सोसायटी ऑफ इंडियाचे ते माजी अध्यक्ष पण आहेत. ही झाली पुरस्कार विजेत्यांच्या बाबतची महत्त्वाची माहिती. पुरस्कार कोणाला देण्यात आला पहिला, तर खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांना, त्यांच्याबाबतची माहिती आयुकाचे ते संस्थापक संचालक तसंच ॲस्ट्रॉनॉमिकल सोसायटी ऑफ इंडियाचे ते माजी अध्यक्ष. हे झालं जयंत नारळीकरांच्या बाबतीत. आता बघायचं पुरस्कार जो आहे तो पहिल्यांदा सुरू करण्यात आला, त्यामुळे त्याची सगळी माहिती घेणं गरजेचं आहे. तर हा जो गोविंद स्वरूप जीवनगौरव पुरस्कार आहे तो 2022मध्ये सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरं करत असताना भारतीय खगोलशास्त्रज्ञ संस्थेनं भारतातील खगोलशास्त्र आणि खगोल भौतिकशास्त्र क्षेत्रातल्या योगदानाबद्दल जे काही भारतीय खगोलशास्त्रज्ञ असतील त्यांना गौरवण्यासाठी सुरू केलेला पुरस्कार आहे. कोणी सुरू केला असं विचारलं तर लक्षात ठेवा, भारतीय खगोलशास्त्र संस्था, हिला ASI असं पण म्हणतात. तर या संस्थेनं हा पुरस्कार म्हणजे कोणता, तर गोविंद स्वरूप जीवनगौरव पुरस्कार सुरू केला आहे 2022 वर्षापासून. पहिले विजेते जयंत नारळीकर आहेत. खगोलशास्त्रज्ञांना दिला जाणारा हा पुरस्कार आहे. आणि ज्यांच्या नावानं हा पुरस्कार सुरू केला आहे ते व्यक्ती कोण आहेत, तर त्यांचं नाव गोविंद स्वरूप आहे, जे की 1929 पासून 2020 पर्यंत त्यांचा जीवनकाळ जो आहे तो आहे. आणि त्यांच्या सन्मानार्थ त्यांचं नाव या पुरस्काराला देण्यात आलं आहे. प्राध्यापक स्वरूप जे आहेत त्यांना भारतीय रेडिओ खगोलशास्त्राचे संस्थापक म्हणलं जातं. एका लाईनमध्ये महत्त्वाची
गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे प्राध्यापक स्वरूप जे आहेत, गोविंद स्वरूप जे आहेत, ते भारतीय रेडिओ खगोलशास्त्राचे संस्थापक आहेत. त्यांच्या नावानं खगोल भौतिकी शास्त्रामधला गोविंद स्वरूप जीवनगौरव पुरस्कार सुरू करण्यात आला आहे. 2022ला सुरू झाला आहे आणि त्याचे विजेते आहेत जयंत नारळीकर. 2022 वर्षासाठी तो देण्यात आला आहे आणि हा जो पुरस्कार आहे तो 2022साठी दिला आहे, मात्र 2023मध्ये दिला आहे. म्हणजे सुरुवात कधी झाली तर 2023मध्ये आणि कामगिरी जी आहे ती 2022 वर्षाची त्या ठिकाणी विचारात घेतली, असं तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. चला पुढे पाहूया. 2023चा पुलित्झर पुरस्कार आहे बघा. पुलित्झर पुरस्कार पण बऱ्याच वेळा परीक्षेला विचारलेला आहे, तर आपण पुरस्काराच्या बाबतीत थोडी माहिती घेऊया. 1917ला सुरू झालेला आहे आणि अमेरिकेमध्ये पत्रकारिता, साहित्य आणि संगीतासाठी दिला जाणारा पुरस्कार आहे. एकदा आयोगानं असंच विचारलं होतं बरं का, साहित्य त्याच्यानंतर पत्रकारिता आणि संगीतासाठी दिला जातो असं एक वाक्य दिलं होतं. तर तिथे बऱ्याच वेळा म्हणजे बऱ्याच जणांचं ते चुकलं होतं आणि काही लोकांचं ते जे म्हणजे सुरुवातीला कसं होतं, एक सिंगल लाईनवरती बऱ्याच वेळा प्रश्न यायचे, तर मग तशा पद्धतीचे पुस्तकं पण अवेलेबल होते आणि अशा पद्धतीची सगळी माहिती नसायची त्यावेळी काही काही पुस्तकामध्ये. मग ज्यांच्याकडे ते चुकीचं पुस्तक असेल त्या विद्यार्थ्यांच्या अशा प्रश्नाच्या बाबतीमध्ये मार्क जायचा. त्यामुळे लक्षात ठेवायचं, एखादा पुरस्कार असेल तर त्याची बेसिक माहिती सगळी पाठ करत चला. कारण आयोगाचं काय असतं, आयोग कधी कधी त्याच्या बेसिक माहितीकडे पण जातो, तर त्या पद्धतीने तुम्ही तयारी करणं गरजेचं असतं. तुम्ही जर समजा फक्त पुरस्कार कधी सुरू झाला आणि कोणाला दिला एवढं जर लक्षात ठेवलं तर कधी कधी ते तुम्हाला धोकादायक पण ठरतं, मग तिथे तुमचा मार्क जातो. तर तसं होऊ देऊ नका. नवीन असाल तर सगळं व्यवस्थित वाचत चलत जा, शॉर्टकट मारण्याचा प्रयत्न करू नका. आयोगाच्या बाबतीत तुम्ही सरळ सेवेला तसं केलं तर चालतं, कारण तिकडे फक्त सिंगल लाईनमध्ये विचारतात, पण आयोगाचं मर्जी आहे, कधी सिंगल लाईन विचारेल कधी मल्टी लाईन विचारेल, ते त्यांचा अधिकार आहे. त्यामुळे आपली तयारी कशी असावी ते आपण ठरवायचं आहे. तर लक्षात ठेवा, पत्रकारिता, साहित्य आणि संगीतासाठी 3 क्षेत्रासाठी पत्रकारिता, साहित्य, संगीत पुलित्झर पुरस्कार 1917 पासून दिला जातो. आणि कोणत्या देशातल्या तर अमेरिका, हे पण लक्षात ठेवा, नाही तर तिथे UK वगैरे देतील आणि मग तिथे परत आपलं काय होतं, UK म्हटलं की मग आपण परत चुकतो, कारण मग बुकर पुरस्कार UKतला आहे आणि मग असं थोडं काही झालं की मग ते गोंधळ होतोच ना. तर त्या पद्धतीनं होऊ देऊ नका, व्यवस्थित लक्षात ठेवा. आणि पुरस्कार ज्यांच्या नावानं दिला जातो त्यांचं नाव आहे जोसेफ पुलित्झर. त्यांच्या नावानं कोलंबिया विद्यापीठाकडून हा पुरस्कार दिला जातो. कोणाकडून दिला जातो असंही विचारतात, तर कोलंबिया विद्यापीठाकडून दिला जातो. लक्षात ठेवायचं, कोलंबिया विद्यापीठ अमेरिकेतील पत्रकारिता, साहित्य आणि संगीतासाठी पुलित्झर पुरस्कार देतं जोसेफ पुलित्झर यांच्या नावानं आणि 1917 पासून हा पुरस्कार देण्यात येतो. नंतर काय आहे, याचे विजेते जे आहेत ते आपण पाहूया आता. चला, सार्वजनिक सेवा ही एक कॅटेगरी आहे. या कॅटेगरीमध्ये सार्वजनिक सेवा कॅटेगरीमध्ये हा पुरस्कार मिस्टिस्लव चेर्नो लॉरिहिनांट ॲव्हागनी मलेलेटका व्हेसेलिसा स्टेपनिन्को या लोकांना देण्यात आला. आणि हे लोक जे आहेत ते असोसिएटेड प्रेसचे लोक आहेत. कुठले आहेत तर असोसिएटेड प्रेस ही जी पत्रकारिता संस्था आहे तिचे ते लोक आहेत, त्यांना हा पुरस्कार मिळाला. नंतर ब्रेकिंग न्यूज कॅटेगरी आहे. दी लॉस एंजल्स टाइम्स या वृत्तपत्राला हा पुरस्कार जो आहे तो मिळाला, वृत्तपत्र किंवा वृत्तसंस्था. त्याच्यानंतर शोध पत्रकारितेसाठी द वॉल स्ट्रीट जर्नल, स्पष्टीकरणात्मक वार्तांकनासाठी कॅटलिन डिकर्सन द अटलांटिक याच्यासाठी त्यांना मिळाला. स्थानिक वार्तांकन जॉन आर्किबाल्ड एशले रेमकस, त्यानंतर रॅम्से आर्चिबाल्ड, चेलेन स्टीफन्स, त्यानंतर अण्णा वुल्फ या लोकांना मिळाला. बाकी राष्ट्रीय वार्तांकन आहे, त्याच्यात कॅरोलिन किचनर आहेत. तर मॅक्झिमम प्रश्न जो विचारला जातो तो इथे विचारला जातो बघा, सार्वजनिक सेवा आणि ब्रेकिंग न्यूजच्या बाबतीमध्ये. बाकी हे खालचे लोक जास्त विचारले जात नाहीत, पण वाचून ठेवणं आपलं काम आहे. कोणतीही गोष्ट असेल तर परिपूर्ण नॉलेज असणं आपलं गरजेचं असतं. अर्धवट जर ठेवलं तर मग ते कधी कधी धोकादायक पण ठरतं. तर तुम्ही हे सगळं वाचून घ्या, कारण आता आपण व्हिडिओमध्ये सगळं वाचून सांगण्यापेक्षा तुम्ही ते वाचलेलंच बरं आहे. तर इथे ह्या गोष्टी मी थोडंसं स्किप करतो. तुम्ही काय करा, पुस्तकातून हे वाचा, कारण वेळ खूप जाईल याला वाचायला. चला, आता आहे पुलित्झर पुस्तके, नाटक आणि संगीत पुरस्कार. म्हणजे आपण पाहिलं साहित्य, संगीत आणि पत्रकारितेसाठी पुलित्झर पुरस्कार दिला जातो, तर इथं पुस्तकं, नाटक आणि संगीतासाठीची एक कॅटेगरी जी आहे दुसरी, त्याच्यामध्ये ती पण पाहूया. त्याच्यामध्ये काल्पनिक कथा आहे, डेमन कोपरहेड बाय बार्बेरिया किंग्ज वगैरे. तर हे सगळं तुम्ही वाचूनच घ्या, मी काही सांगत नाही सगळ्या गोष्टी. आता मलाही त्याचा बराच
कंटाळा येते वाचायचा, तर तुम्ही ते वाचून घ्या, आपण लिहून दिलेले आहे तुम्हाला. चला, चिरभोग या मराठी लघुपटाला प्रथम क्रमांकाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. चिरभोग मराठी लघुपट आहे त्याला पहिल्या क्रमांकाचा कोणता पुरस्कार मिळाला आहे? राष्ट्रीय पुरस्कार. आता काय काय आहे ते पाहूया. राष्ट्रीय मानवाधिकार आयोग आयोजित 8व्या राष्ट्रीय लघुपट स्पर्धेत निलेश आंबेडकर यांच्या चिरभोग या मराठी लघुपटाला पहिल्या क्रमांकाचा राष्ट्रीय पुरस्कार घोषित करण्यात आला. हे झालं फास्टमध्ये. सरळ पाहिलं तर राष्ट्रीय मानवाधिकार आयोगानं आयोजित केलेला जो काही राष्ट्रीय लघुपट स्पर्धा आहे, जी काही राष्ट्रीय लघुपट स्पर्धा आहे तिच्यामध्ये मराठी लघुपट आहे चिरभोग. या चिरभोग या लघुपटाला कोणता पुरस्कार मिळाला? तर राष्ट्रीय पुरस्कारामध्ये लघुपटांचा प्रथम पुरस्कार जो आहे तो मिळालेला आहे. मग याचे हे जे चिरभोग आहे तर त्याच्याबाबत आपल्याला माहिती पाहावी लागेल. आणि हे जे निलेश आंबेडकर जे आहेत चिरभोगच्या बाबतीमध्ये, तर त्यांच्या मुंग्यार या कलाकृतीला देखील राष्ट्रीय मानव अधिकार आयोगाचा पुरस्कार जो आहे तो मिळाला होता मागच्या वर्षी. त्यामुळे निलेश आंबेडकर तुम्हाला लक्षात ठेवावे लागतील. यांचं नाव लक्षात ठेवा, चिरभोग लघुपटाशी संबंधित आहेत. आणि खाली आता आपण ही जी स्पर्धा आहे तिच्यातील जे विजेते लोक आहेत किंवा ते विजेते जे लघुपट आहेत ते पाहूया. पहिल्या क्रमांकाचा पुरस्कार मराठी लघुपट आहे चिरभोग, त्याला मिळाला. दुसऱ्या क्रमांकाचा मिळाला अनिबिडला, ते आसामी मधला लघुपट आहे. तिसऱ्या क्रमांकाचा मिळाला अच्चम थवीर याला, तो तामिळ चित्रपट आहे. चित्रपट म्हणजे लघुपट आहे. तर अशा प्रकारच्या 3 डॉक्युमेंटरी आहेत. त्यातली पहिली मराठीतली आहे, निलेश आंबेडकर यांची ती डॉक्युमेंटरी आहे चिरभोग. तर लक्षात ठेवायचं, चिरभोगला राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाची जी काही 8वी राष्ट्रीय लघुपट स्पर्धा आहे त्याच्यामध्ये पहिल्या क्रमांकाचा पुरस्कार मिळाला. तुम्हाला जोड्या लावामध्ये 3ही दिले जातील किंवा आता इथे जोड्या कशा कशा बनतात सांगतो. पहिला, दुसरा, तिसरा असाही जोड्या लावा येतील. दुसरं म्हणजे चित्रपट आणि भाषा, म्हणजे लघुपट आणि भाषा दिली जाईल. तर हे पण लक्षात ठेवायचं. एनेबिल आसामी, अच्चम थवीर तामिळ, चिरभोग मराठी, हे पण व्यवस्थित लक्षात ठेवायचं. तुम्हाला इकडे पण जोड्या लावा येऊ शकतं किंवा इकडे पण येऊ शकतं. तर दोन्ही पद्धतीत तयारी करून ठेवायची आहे. आणि कितवे राष्ट्रीय लघुपट पुरस्कार? तर 8वे. आता हा जो चिरभोग आहे त्याची भाषा मराठी आहे, आपण पाहिले मराठी असल्यामुळे मराठी आहे. दुसरं म्हणजे दिग्दर्शक आहेत निलेश आंबेडकर. निर्मिती जी आहे ती राहुल सोनवणे आणि निलेश आंबेडकर यांनी केलेली आहे. आणि पटकथा आणि संवाद जो आहे तो संजय भारती यांचा आहे. प्रादेशिक घडामोडीवरती बी येऊ शकतं, राष्ट्रीयवरती येऊ शकतं, कारण दोन्हीकडे आहे. राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आणि प्रादेशिक चित्रपट आहे आपल्या मराठीतला. त्यामुळे तशा पद्धतीनं तयारी करा आणि वारंवार त्याला रिपीट करत चला, म्हणजे ते विसरणार नाही तुमच्याकडून. कारण एकदा वाचून लक्षात राहत नसतं, कन्फ्युजन होत असतं, तर ते परत थोडं रीड करणं गरजेचं असतं. चला, आता पुढे आहे 3 इराणी पत्रकार आहेत, ज्या महिला आहेत, त्यांना युनेस्को वर्ल्ड प्रेस फ्रीडम पुरस्कार मिळाला. 3 इराणी महिला पत्रकार आहेत, त्यांना युनेस्कोकडून वर्ल्ड प्रेस फ्रीडम पुरस्कार जो आहे तो देण्यात आला. तर आपण त्यांच्याबद्दल थोडी माहिती घेऊया. इराणच्या 3 महिला पत्रकार आहेत, त्यांना युनेस्कोचा गिलोर्मो कॅनो वर्ल्ड प्रेस फ्रीडम प्राईज जाहीर करण्यात आला आहे. आणि या पुरस्कार विजेत्यामध्ये ज्या महिला आहेत त्याच्यामध्ये आहे निलोफर हमेदी, यलाहेह मोहम्मदी आणि नरगेस मोहम्मदी. या 3 महिला आहेत बघा इराणच्या. तर यांची नावं तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवायची आहेत. निलोफर हमेदी, यलाहेह मोहम्मदी आणि नरगेस मोहम्मदी या 3 महिलांना युनेस्को गिलेर्मो कॅनो वर्ल्ड प्रेस फ्रीडम प्राईज मिळाला आहे. तर युनेस्कोचा पुरस्कार मिळाला असं तुम्ही शॉर्टकटमध्ये लक्षात ठेवा. आणि त्याच्यातल्या ह्या 3 लोकांची किंवा 3 महिलांची नावं व्यवस्थित लक्षात ठेवा. त्या इराणी आहेत. त्यांना हा पुरस्कार का दिला असं जर तुम्हाला विचारलं तर गेल्या वर्षी हिजाब जो आहे, इराणमध्ये हिजाब जो आहे तो व्यवस्थित परिधान करावा लागतो. त्यासाठी त्यांचे मोरल पोलीस आहेत, म्हणजे नैतिक पोलीस आहेत. म्हणजे ती जी महसा अमिनी महिला होती तिचा त्या पोलिसांच्या हल्ल्यामध्ये, म्हणजे पोलिसांच्या कस्टडीमध्ये मृत्यू झाला होता. आणि त्यानंतर इराणमध्ये बरेचसे प्रदर्शनं झाले, त्यानंतर बऱ्याचशा घटना घडल्या. इराणमध्ये खूप लोकांचे त्यावेळेस काय झाले तर त्यामध्ये प्राण पण गेले बरेच लोकांचे. आणि ते मोरल पोलीस जे आहे ते इराणनं काही दिवस कॅन्सल केले, म्हणजे ते रद्द केले होते. मोरल पोलिसांची जी त्यांची ती आहे पद्धत आहे तर ती त्यांनी बंद केली. पण आता परत ती मोरल पोलीस जे आहे ते ॲक्टिव्ह झालेले आहेत. आणि त्याच इराणमध्ये या 3 महिला पत्रकार आहेत ज्यांनी की त्यावेळेस वार्तांकन केलेलं आहे. तर ही जी महसा अमिनी होती हिच्या बाबतीमध्ये या इराणी महिलेबद्दल पुरस्कार विजेत्या ज्या काही पत्रकार आहेत या 3 जणी, तर या लोकांनी काय केलेलं आहे तर त्या ठिकाणी त्या बातमीला वाचा फोडली होती.
म्हणून या 3 महिलांना युनेस्कोचा पुरस्कार मिळाला. कोण कोण आहे तर निलोफर हमेदी, यलाहे मोहम्मदी आणि नरगिस मोहम्मदी. मॅटर काय होतं तर इराणमध्ये हिजाब बंदीसाठी जे काही आंदोलन झालं होतं त्याच्यामध्ये महसा अमिनीचा मृत्यू झाला होता आणि तिच्याबाबतच्या बातम्या ज्या आहेत त्या 3 महिलांनी प्रसिद्ध केल्या होत्या. त्यासाठी युनेस्कोचा पुरस्कार त्यांना देण्यात आला आहे. त्यानंतर युनेस्को गिलेर्मो कॅनो वर्ल्ड प्रेस फ्रीडम प्राईज जे आहे, तर तुम्हाला आता एवढं नाव लक्षात ठेवणं थोडं अवघड जाईल. तर युनेस्कोचं वर्ल्ड प्रेस फ्रीडम प्राईज लक्षात ठेवा आणि याच्याबाबतची थोडी माहिती घेऊया आपण. याच्यामध्ये काय काय आहे आणि कसा कसा हा पुरस्कार जो आहे तो आहे ते आपण पाहूया. तर हा पुरस्कार जो आहे तो 1997 साली सुरू झालेला आहे. कोणत्या वर्षी तर 1997ला. आणि पुरस्कार जो आहे तो कोलंबियाच्या पत्रकार होते बघा, गिलेर्मो कॅनो इसाजा, ज्यांची हत्या झाली होती आणि त्यांच्या सन्मानार्थ या पुरस्काराला त्यांचं नाव देण्यात आलेलं आहे. तसंच हा पुरस्कार प्रेस स्वातंत्र्याचं संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी उल्लेखनीय योगदानासाठी दिला जातो. म्हणजेच काय तर प्रेसचं जे काही स्वातंत्र्य आहे त्या संबंधित ज्या काही महत्त्वाच्या घडामोडी आहेत त्या कोणाच्याही दबावात न येता जर एखादं पत्रकार किंवा एखादी संस्था काम करत असेल तर त्या लोकांना हा पुरस्कार जो आहे तो दिला जातो. आणि 2023च्या विजेत्यामध्ये 3 इराणच्या पत्रकार आहेत. एक म्हणजे निलोफर हमेदी, दुसरी म्हणजे यलाहेह मोहम्मदी आणि तिसरी म्हणजे नरगिस मोहम्मदी. या सगळ्या इराणच्या महिला पत्रकार आहेत. त्यांना कशासाठी दिला, का दिला, हे सगळं आपण पाहिलेलं आहे. तर अशा प्रकारे युनेस्कोचा वर्ल्ड प्रेस फ्रीडम प्राईज जो आहे तो तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. याच्यामध्ये तुम्हाला प्रश्न येण्याचे चान्सेस पण खूप जास्त आहेत बरं का, तर त्यामुळे तो लक्षातच ठेवा. चला आता काय आहे, मारिया स्टेपानोवा यांना लिप्झिग बुक प्राईज मिळाला आहे बघा. पुरस्काराचं काय नाव आहे, लिप्झिग बुक प्राईज. काय नाव आहे त्याचं, लिप्झिग बुक प्राईज. व्यवस्थित लक्षात ठेवायचं, लिप्झिग बुक प्राईज मारिया स्टेपानोवा. हे झालं आपला शॉर्टकट. ज्यावेळेस तुम्हाला नोट्समध्ये वाचायचं असेल तर नोट्समध्ये असं वाचायचं, मारिया स्टेपानोवा लिप्झिग बुक प्राईज, बस इतकं संपलं. पण तुम्हाला ज्यावेळेस डिटेलमध्ये स्टडी करायची तर मग हे सगळं वाचावं लागेल. तर याच्यात काय दिलेलं आहे, मारिया स्टेपानोवा आहेत रशियन लेखिका. पहिला मुद्दा, कोणत्या देशातले लोक असतात ते पण महत्त्वाचं असतं. रशियन लेखिका आहेत, त्यांना कशासाठी हा पुरस्कार किंवा कोणत्या पुस्तकासाठी दिला तर गर्ल्स विदाऊट क्लोथ्स हे जे पुस्तक आहे मारिया स्टेपानोवा या रशियन लेखिकेचं, या पुस्तकासाठी त्यांना 2023चा लिप्झिग बुक प्राईज मिळाला. आता एक पहा, पुरस्काराच्या नावात बुक दिलेलं आहे त्यामुळे पुरस्कार जो आहे तो साहित्यासाठी हे तर सगळ्यांना समजतं. पण कोणत्या पुस्तकासाठी दिला असा प्रश्न डायरेक्ट विचारला जाऊ शकतो. तर लक्षात ठेवायचं, गर्ल्स विदाऊट क्लोथ्स. गर्ल्स विदाऊट क्लोथ्स काय नाव आहे, गर्ल्स विदाऊट क्लोथ्स. आणि लेखिका कोण आहेत, मारिया स्टेपानोवा, ज्या की रशियन लेखिका आहेत. तर यांना हा पुरस्कार का दिला किंवा या कोण आहेत यांची थोडी बायोग्राफी आपल्याला पाहावी लागेल की नाही. तर बघा, 1972मध्ये मॉस्कोमध्ये जन्मलेल्या आहेत स्टेपानोवा. त्या एक रशियन ज्यू कवयित्री तसंच कादंबरीकार, पत्रकार देखील आहेत. आणि त्या व्लादिमीर पुतिन जे रशियाचे राष्ट्राध्यक्ष आहेत त्यांच्या प्रशासनावर स्पष्ट टीका करतात, डायरेक्ट टीका करतात. कोणावरती तर व्लादिमीर पुतिनवरती. त्यामुळे स्टेपानोवाच्या बाबतीमध्ये हा मुद्दा लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पुढचा महत्त्वाचा मुद्दा आहे इन मेमरी ऑफ मेमरी, म्हणजेच कादंबरी आहे त्यांची ही. 2021 बुकर पुरस्कारासाठी या कादंबरीला त्यांचं नामांकन मिळालं होतं. आताच आपण पाहिला आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार. आणि त्याच्यानंतर आता परत बुकरचा मुद्दा आला आहे. तर मारिया स्टेपानोवा यांच्या इन मेमोरी ऑफ मेमोरी या कादंबरीला 2021च्या बुकर पुरस्कारासाठी नामांकन मिळालं होतं. लक्षात ठेवायचं, 2022चा बुकर पुरस्कार आंतरराष्ट्रीय बुकर जो आहे तो कोणाला मिळाला ते पण लक्षात ठेवा. गीतांजली राव, त्याच्यानंतर मग बल्गेरियन लेखक ठरलेले ते दोघं जण, ते एक अनुवादक आणि ते सगळे तुम्ही ते आता मागं जे पाहिले ते व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे. तर ह्या मारिया स्टेपानोवा आहेत, त्यांच्याबाबत मुद्दा लक्षात ठेवा. लिप्झिग बुक प्राईज 2023, पुस्तक आहे गर्ल्स विदाऊट क्लोथ्स. चला आता लिप्झिग बुक प्राईज जे आहे त्याची थोडी माहिती घेऊया. चला, हे जे पुस्तक आहे ते पुस्तक नाही, हा जो पुरस्कार आहे तो 1994 पासून दरवर्षी दिला जातो. आणि साहित्यिक आहे ते नावावरूनच कळतं. 1994 पासून दरवर्षी दिला जाणारा लिप्झिग बुक प्राईज जो आहे तो जर्मनीतील लिप्झिग बुक फेअरचा भाग म्हणून हा पुरस्कार दिला जातो. तर हे देखील लक्षात ठेवायचं आहे. तर अशा प्रकारे लिप्झिग बुक प्राईजबद्दल माहिती आहे. आणि आता आपण पुढे थोडी काय आहे तर यूथ कोलॅब नॅशनल इनोव्हेशन डायलॉग 2022मध्ये भारतातील 12 स्टार्टअप जे आहेत ते विजेते ठरलेले आहेत. तर त्याच्याबाबत थोडी माहिती घेऊया. यूथ कोलॅब नॅशनल इनोव्हेशन डायलॉग म्हणजे हे जे काही संवाद झालेला आहे त्या डायलॉग इंडियाच्या 5व्या आवृत्तीमध्ये कृषी, शिक्षण, तंत्रज्ञान, महिलांसाठी उपजीविका, चक्रकार अर्थव्यवस्था आणि जैवविविधता या क्षेत्रात काम करणारे
भारतातील 9 राज्यामधील 12 अव्वल स्टार्टअप्स जे आहेत ते विजेते ठरलेले आहेत. भारतातल्या 9 राज्यातल्या 12 स्टार्टअपला हे पुरस्कार मिळालेले आहेत. कशामध्ये तर यूथ कोलॅब नॅशनल इनोव्हेशन डायलॉगमध्ये. तर ते आपण पाहूया. याच्यामध्ये 12 स्टार्टअप्स विजेत्यामध्ये महाराष्ट्रातले 4 स्टार्टअप्स आहेत बघा. तर आपल्याला फक्त महाराष्ट्रातले लक्षात ठेवायचे, जास्त काही लक्षात ठेवायची गरज नाही, ते आपण पुढे पाहणार आहोत. तर विजेत्या 12 स्टार्टअप्सना त्यांच्या अभिनव कल्पना साकारण्यासाठी $5,000 पर्यंत प्रारंभिक निधी त्या ठिकाणी मिळतो. ह्या यूथ को लॅब नॅशनल इनोव्हेशन डायलॉगमध्ये जर त्या एखाद्या स्टार्टअपची निवड झाली तर त्याला त्यांच्या जे काही कन्सेप्ट असतील त्या राबवण्यासाठी $5,000 जे असतात तिथपर्यंत त्यांना एक प्रारंभिक निधी दिला जातो. आणि याच्यामध्ये जे विजेते आहेत महाराष्ट्रातले 4 विजेते, तर ते पण आपण पाहूया. म्हणजे कोण आहेत ते तर स्टार्टअप्स आहेत, हे पण लक्षात ठेवा. स्टार्टअप म्हणजे काय तर नवीन सुरू केलेला बिझनेस. चला, अरे यार हे काय होतं याला. तर महाराष्ट्रातले जे स्टार्टअप आहेत त्याच्यात आहे सरलएक्स नावाचं एक स्टार्टअप आहे, दुसरं आहे प्रोजेक्ट बाला नावाचं स्टार्टअप, तिसरं आहे ॲग्रोश्युअर नावाचं एक स्टार्टअप आहे आणि चौथं आहे माय प्लॅन 18 नावाचं स्टार्टअप आहे. तर हे 4 स्टार्टअप आहेत. या स्टार्टअपला यूथ कोलॅबमध्ये काय झाले तर पुरस्कार मिळाले, त्यांची निवड झालेली आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. आणि हे जे यूथ कोलॅब आहे हे थोडी कन्सेप्ट जी आहे ती थोडी समजून पाहूया. संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम म्हणजेच UNDP आणि सिटी फाउंडेशनद्वारा 2017मध्ये संयुक्तपणे यूथ कोलॅबची निर्मिती झालेली आहे. कोणाकडून तर UNDP आणि त्याचबरोबर सिटी फाउंडेशन ह्या 2 संस्थांकडून यूथ कोलॅबची निर्मिती झाली आहे 2017 साली. यूथ कोलॅबचा उद्देश जो आहे तो म्हणजे युवकांना सशक्त बनवणं आणि त्यांच्यामध्ये गुंतवणूक करण्यासाठी आशिया प्रशांत क्षेत्रातील देशांसाठी एक सामायिक अजेंडा तयार करणं हा तिचा उद्देश आहे. तसंच हे जे लोक आहेत ते नेतृत्व, सामाजिक नवोन्मेष आणि उद्योजकता याद्वारे शाश्वत विकास उद्दिष्टांच्या अंमलबजावणीला गती देऊ शकतील असं या यूथ कोलॅबचं उद्दिष्ट आहे. तर आपल्याला तर यूथ कोलॅब फक्त कन्सेप्ट तुम्हाला समजली पाहिजे, त्यासाठी ही माहिती आहे. आपल्याला करंटमध्ये हे नाही विचारणार, हे फक्त तुम्हाला लक्षात राहिलं पाहिजे. कारण काय होतं, यूथ कोलॅब हा शब्द आला मग परत मनामध्ये एक आपल्या कायम प्रश्न असतो की यूथ कोलॅब म्हणजे काय काय असं कायम वाटतं, मग ते मुद्दा जो असतो तो लक्षात राहत नाही. त्यासाठी अशी माहिती असते की ही कन्सेप्ट तुम्हाला माहीत असली पाहिजे की काय आहे बाबा, की ज्यानं हे 4 स्टार्टअप जे आहेत महाराष्ट्रातले त्याची ती निवड केली, तर मग ते कशासाठी आहे काय थोडंसं वाचलं पाहिजे. हे तुम्हाला परीक्षेत तर सरासरी विचारलं जाणार नाही, इकडेच विचारतील तुम्हाला, पण एखाद्या वेळेस फक्त स्थापना वगैरे विचारली तर तेवढे लक्षात ठेवा. बाकी भारतामध्ये 2019मध्ये अटल इनोव्हेशन मिशन, नीती आयोग यांच्या भागीदारीतून यूथ कोलॅबचा प्रारंभ झालेला आहे बघा. म्हणजे 2017ला UNDP आणि ही जी संस्था आहे सिटी फाउंडेशन यांनी त्याची स्थापना केली आणि भारतात 2019ला ते काय झालेलं आहे तर सुरू झालेलं आहे. चला पुढे काय आहे आता बघूया. पुढे आहे बेरी गार्डनर या आणि पीटर ब्रूक यांना मरणोत्तर पद्मश्री पुरस्कार जे आहे ते प्रदान करण्यात आलेले आहेत. पद्मश्री पुरस्कार कोणाला देण्यात आला तर बेरी गार्डनर आणि पीटर ब्रूक यांना. कशामुळे दिला तर ते पण आपण पाहूया, पण त्यांना हा मरणोत्तर पुरस्कार आहे यांना, कोणाला पीटर ब्रूक यांना. आणि 2020 या वर्षाचा बेरी गार्डनर यांना मिळालेला आहे आणि 2021 या वर्षाचा पीटर ब्रूक यांना मिळालेला आहे. तर हे 2 लोक कोण आहेत ज्यांना आता पद्मश्री देण्यात आलेला आहे ते आपण पाहूया. बेरी गार्डनर आहेत ब्रिटनचे संसद सदस्य, त्यांना सार्वजनिक सेवेसाठी 2020मध्ये पद्मश्री जाहीर झाला होता. आणि पीटर ब्रूक जे आहेत ते रंगमंच निर्देशक होते, त्यांचं 2022मध्ये निधन झाले. त्यांना कला क्षेत्रातील योगदानासाठी 2021मध्ये पद्मश्री जाहीर झाला होता आणि ह्या दोन्ही लोकांना आता पद्मश्री जो आहे तो देण्यात आलेला आहे. म्हणजे जाहीर त्यावेळेस झाला होता पण कोरोना होता ना, मग त्यावेळेस पुरस्कार देता नाही आले, तर हे आत्ता त्यांना काय करण्यात आले तर प्रदान करण्यात आले. मग त्यांच्या वतीनं त्यांच्या मुलाने कोणी स्वीकारला किंवा प्रत्येकानं आपापल्या पद्धतीनं तो स्वीकारलेला आहे. तर ते तुम्हाला एवढंच लक्षात ठेवायचं की हे 2 लोक आहेत जे की ब्रिटनमधील, त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. त्यांना कोणत्या क्षेत्रासाठी दिला, कोणत्या वर्षासाठी दिला आणि मरणोत्तर आहे का कसं आहे हे पण लक्षात ठेवायचं. मरणोत्तर फक्त एक आहे पीटर ब्रूक आहे, त्यांचं 2022ला निधन झाले, त्यांना हा पुरस्कार मरणोत्तर मानता येईल आणि कला क्षेत्रातील योगदानासाठी त्यांना दिलेला आहे. आणि बेरी गार्डनर जे आहेत ते संसद सदस्य ब्रिटनचे, त्यांना हा पुरस्कार काय दिला तर मग राजकीय क्षेत्रासाठी लक्षात ठेवायचं, कारण संसद सदस्य म्हटलं की राजकीय झालं. तर ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या, म्हणजेच काय तर सार्वजनिक सेवेसाठी त्यांना हा पुरस्कार दिलेला आहे. राजकीयमध्ये सार्वजनिक सेवा येते, सार्वजनिक सेवेत राजकीय क्षेत्र येतं, ते लक्षात ठेवायचं आहे. चला आता बालसाहित्य आणि युवा साहित्य पुरस्कार आहेत बघा, साहित्य अकादमीचे पुरस्कार, हे पण खूप वेळा विचारतात. हे आपण ऑफलाईनला देखील पाहिले होते आपल्या विनर्स क्लासेसमध्ये, इथे पण पाहूया. जे लोक आपले ऑफलाईनला होते त्यांना तर ते माहीत असेलच, पण पुन्हा एकदा बघूया.
साहित्य अकादमीनं 2023 या वर्षासाठीचे बालसाहित्य आणि युवा साहित्य हे 2 पुरस्कार जे आहेत ते जाहीर केलेले आहेत. तर याच्यामध्ये साहित्य अकादमी जी आहे तिच्याकडून जे पुरस्कार दिले जातात त्याची एक यादी दिलेली आहे बघा. तर 5 प्रकारचे पुरस्कार साहित्य अकादमी देते. त्याच्यामध्ये एक मुख्य साहित्य अकादमी पुरस्कार आहे, दुसरा अनुवादासाठीचा साहित्य अकादमीचा एक पुरस्कार आहे, तिसरा भाषा सन्मान आहे, चौथा बालसाहित्य पुरस्कार आहे आणि सगळ्यात शेवटचा 5वा पुरस्कार जो आहे तो युवा पुरस्कार आहे. तर इथे पहा, आता पुरस्काराचा क्रम लावायचा आहे तुम्हाला. पहिला पुरस्कार लक्षात ठेवायचा साहित्य अकादमीचा, तिच्या नावानेच पुरस्कार आहे, साहित्य अकादमी पुरस्कार. दुसरा जो आहे तो अनुवादासाठीचा पुरस्कार आहे, 1989 साली सुरू झालेला आहे, हे वर्ष पण तुम्हाला माहीत असले पाहिजे. तिसरा जो आहे तो भाषा सन्मान 1996 पासून दिला जातो. आणि इथे तुम्ही थोडं कन्फ्यूज होता, तर इथे लक्षात ठेवा, बालक हे जे असतं ते युवा अवस्थेच्या आधी माणसाची अवस्था बालक असते. तर तशा प्रकारे बालसाहित्य पुरस्कार 2010 साली सुरू झाला आणि बालकाचा नंतर युवक झाला, म्हणजेच काय तर युवा पुरस्कार 2011 पासून सुरू झाला. लक्षात ठेवायचं, इथं कन्फ्यूज व्हायचं नाही. बालसाहित्य आणि युवा साहित्याच्या बाबतीमध्ये बाल आणि युवक एवढं लक्षात ठेवायचं. 2010 2011 भाषा सन्मान 1996 आणि अनुवादासाठीचा साहित्य अकादमी पुरस्कार 1989, अशा प्रकारचे यांचे वर्ष लक्षात ठेवा. साहित्य अकादमीचं जे स्थापना वर्ष आहे त्या वर्षीचा हा पुरस्कार पण लक्षात ठेवायचा, साहित्य अकादमी पुरस्कार. आता आपल्याला बघायचे बालसाहित्य पुरस्कार 2023चे विजेते. तर चला आपण आता थोडं पुढे जाऊया. आणि माझं काय, मी लेक्चर घेताना इतर गोष्टी बोलत नाही, माझं सरळ सरळ शिकवणं असतं, त्यामुळे बोर होत असेल तर तो तुमचा प्रश्न आहे. कारण इथे अभ्यास करताना इतर गोष्टीपेक्षा तुम्हाला अभ्यास महत्त्वाचा असतो. रिकाम्या गप्पा मारण्यात काही अर्थ नाही. तुम्ही सगळे MPSCचे विद्यार्थी आहात, तर तुमचा 1-1 मिनिट जो आहे तो खूप महत्त्वाचा आहे. त्या पद्धतीनं तुम्ही अभ्यास करणं गरजेचं आहे. त्यामुळे व्हिडिओ जो आहे तो पूर्ण बघत चला. बोर होत असेल किंवा काही होत असेल ते तुमची मर्जी आहे. माझं काम आहे शिकवायचं, मी तुम्हाला सर्व शिकवणार आहे. तर लक्षात ठेवा, बालसाहित्य पुरस्काराची रक्कम जी आहे ती 50,000 रुपये आहे. साहित्य अकादमीचे जे पुरस्कार दिले जातात, साहित्य अकादमीचा मुख्य पुरस्कार सोडता बाकीच्यांची रक्कम 50,000 असते. चला पुढचा मुद्दा आहे, यावर्षी काश्मीरी भाषेसाठीचा बालसाहित्य पुरस्कार दिला जाणार नाही. सरळ प्रश्न विचारतो आहे, कोणत्या भाषेसाठी पुरस्कार दिला जाणार नाही? तर लक्षात ठेवा, काश्मीरी भाषेसाठीचा पुरस्कार यावर्षी दिला जाणार नाही बालसाहित्य पुरस्कारामध्ये. पाठच करायचं, काश्मीरी भाषेचा 2023चा बालसाहित्य पुरस्कार कॅन्सल, म्हणजे दिलाच नाही असं लक्षात ठेवा. पुढं आहे मराठीसाठी बालसाहित्य पुरस्कार निवड समितीचे जे सदस्य आहेत ते पाठ असले पाहिजे. त्यांचं नाव आहे डॉक्टर कैलास अंबुरे, उमा कुलकर्णी आणि शाफात खान. मराठीसाठी बालसाहित्य पुरस्कार निवड समितीचे 3 लोक, कैलास अंबुरे, उमा कुलकर्णी, शफात खान, पाठ करायचे. पुढे आहे बालसाहित्य पुरस्कार 2023चे विजेते. त्याच्यामध्ये विविध भाषा आणि विविध विजेते जे आहेत ते आपल्याला पाहायचे. त्यातल्या कोणकोणत्या भाषेतले विजेते आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत आणि कोणकोणते लोक, कोणकोणते साहित्यकृती महत्त्वाचे आहेत ते पण पाहायचं आहे. याच्यात आहे मराठीसाठी पहिलं, आपली भाषा पहिलं प्राधान्य द्यायचं. आपल्या भाषेमध्ये छंद देई आनंदे ही एक साहित्यकृती आहे. या साहित्यकृतीसाठी एकनाथ आव्हाड यांना यावर्षीचा बालसाहित्य पुरस्कार जो आहे तो देण्यात आलेला आहे. पुढे आहे कोकणी भाषेसाठीचा पुरस्कार, बालसाहित्य पुरस्कार कोकणी भाषेमध्ये जन्नसाठी देण्यात आलाय आणि त्याचे विजेते आहेत तुकाराम रामशेठ. कोकणी भाषेसाठी कोण विजेते ठरले? तर तुकाराम रामशेठ जन्न या साहित्यकृतीसाठी. पुढे आहे हिंदीतला पुरस्कार, कौतुक आप नावाची एक साहित्यकृती आहे, तिचे लेखक आहेत सूर्यनाथ सिंग, त्यांना हिंदीसाठीचा बालसाहित्य पुरस्कार मिळाला. आणि शेवटी आहे इंग्रजी भाषा, इंग्रजीचा आहे ग्रँड पॅरेंट्स बॅग ऑफ स्टोरीज, हा मिळाला आहे सुधा मूर्ती यांना. तर इथे आपण लक्षात कसं ठेवायचं, पहिली आपली भाषा, त्याच्यानंतर आपल्या जवळची भाषा आहे कोकणी, त्याच्यानंतर हिंदी आहे म्हणजे उत्तर भारतामध्ये सर्वाधिक बोलली जाणारी भाषा आहे, त्याच्यानंतर इंग्रजी आहे, इंग्रजी मग आंतरराष्ट्रीय भाषा आहे. तर अशा पद्धतीनं असा क्रम आहे, तशा पद्धतीनंच तुम्हाला लक्षात ठेवायचं. आणि त्याच्यात मॅक्झिमम मराठी तरी व्यवस्थित लक्षात ठेवा, मराठी आपल्याला खूप वेळा विचारतात, तर व्यवस्थित लक्षात ठेवायचं. एकनाथ आव्हाड मराठीमध्ये, कोकणीमध्ये तुकाराम शेठ, त्यानंतर सूर्यनाथ सिंग हिंदीसाठी आणि इंग्रजीसाठी सुधा मूर्ती. परत त्या साहित्यकृती पण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आणि 2010ला पुरस्कार सुरू झाला बालसाहित्य पुरस्कार, पुरस्काराची रक्कम 50,000 रुपये. आणि यावर्षी काश्मीरी भाषेसाठी दिला जाणार नाही, हा एक मुद्दा लक्षात ठेवा. चला आता पुढचा आहे युवा साहित्य अकादमी पुरस्कार. इथे प्रिंट मिस्टेक आहे, हे युवा शब्द डबल आला आहे. चला इकडे पाहिजे, साहित्य अकादमी युवा पुरस्कार असे आहे, हे लक्षात ठेवा. चला साहित्य अकादमी युवा पुरस्कार 2023, याची पण रक्कम किती आहे? 50,000 रुपये. तुम्हाला सांगितलं साहित्य अकादमीचा मुख्य पुरस्कार सोडता बाकी 50,000 रुपये, लक्षात ठेवायचं. चला युवा साहित्य पुरस्कार 2023, याच्यामध्ये पण मराठी, कोकणी, हिंदी, इंग्रजी असा क्रम आपल्याला पाहायचा आहे.
काय करायचं आहे, मराठी, हिंदी, इंग्रजी, मराठी, कोकणी, हिंदी आणि इंग्रजी असा क्रम. म्हणजे महाराष्ट्रापासून गोवा, गोव्यापासून परत मग हिंदी, हिंदीपासून परत मग इंग्रजी असं पाठ करायचं. त्याच्यामध्ये मराठी आहे, स्वतःला स्वतःविरुद्ध उभं करताना विशाखा विश्वनाथ. कोण आहेत? विशाखा विश्वनाथ. पुढे आहे कोकणी, शॉर्ट्स साहित्यकृती आहे. आता इथं तुम्ही कन्फ्यूज होतं बघा, नाव इंग्रजीत एक नाही, शॉर्ट्स. तुम्हाला ज्यावेळेस प्रश्न विचारला जातो ना, तर तिथे काय दिलं जाईल, डायरेक्ट शॉर्ट्स ही साहित्यकृती कोणाची आहे किंवा कोणत्या भाषेसाठी तिला साहित्य अकादमीचा युवा साहित्य पुरस्कार मिळाला, असं जर तुम्हाला विचारलं तर तुम्ही तिथे इंग्रजीकडे पहिलं जाता. तसं नाही द्यायचं. कधी कधी पुरस्कारामध्ये असे जे पॉईंट्स असतात तिथे जास्त प्रश्न विचारतात. तर मग लक्षात ठेवा, शॉर्ट्स जे आहे ते कोकणीसाठी मिळालेलं आहे आणि ते आहे तन्वी कामत बांबोळकर यांचं. शॉर्ट्स साहित्यकृती कोणाची आहे? तन्वी कामत बांबोळकर यांची आहे. कोकणी भाषेसाठीचा युवा साहित्य पुरस्कार मिळाला. कोणत्या भाषेसाठी? कोकणी भाषेसाठी. पुढे आहे हिंदी. हिंदीसाठी चांदपूर की चंदा नावातच आहे पुस्तकाच्या, चांदपूर की चंदा नावावरूनच कळतं हिंदी आहे. अतुल कुमार राय यांचं हे पुस्तक आहे. आणि इंग्रजीसाठीचं जे आहे ते लॉर्ड्स ऑफ द डेक्कन, पुढे सदर्न इंडिया फ्रॉम द चालुक्या टू द चोलाज, एवढं त्याचं शॉर्ट सबटायटल आहे. तर लॉर्ड्स ऑफ द डेक्कन इतकं लक्षात ठेवायचं. आणि अनिरुद्ध कनिशेट्टी यांना हा पुरस्कार मिळाला आहे. युवा साहित्य पुरस्कार जो आहे तो अनिरुद्ध कनिशेट्टी यांना इंग्रजीसाठी आणि सुधा मूर्ती यांना बालसाहित्यासाठी आपण पाहिले वरती. चला आता एकदा रिवाईज करून घेऊया. मराठीसाठी स्वतःला स्वतःविरुद्ध उभं करताना, कोकणीसाठी शॉर्ट्स, हिंदीसाठी चांदपूर की चंदा, इंग्रजीसाठी लॉर्ड्स ऑफ द डेक्कन. आणि विजेते जे आहेत, मराठीमध्ये विजेते जे आहेत त्यांचं नाव आहे विशाखा विश्वनाथ, कोकणीमध्ये आहेत तन्वी कामत, हिंदीमध्ये आहेत अतुल कुमार राय आणि इंग्रजीमध्ये आहेत अनिरुद्ध कनिशेट्टी. अशा प्रकारचे हे सर्व लोक आहेत. तुम्हाला यांचा क्रम, यांची भाषा, यांचं साहित्य लक्षात ठेवायचं आहे. पुरस्काराची रक्कम लक्षात ठेवायची आहे, 50,000 रुपये एवढी त्याची रक्कम आहे. अशा प्रकारे तुम्हाला युवा साहित्य पुरस्कार लक्षात ठेवायचा आहे. बालसाहित्य पुरस्कार पण लक्षात ठेवायचा. थोडं स्पीडमध्ये बोलतो कारण याच्या अगोदर मी तुम्हाला व्यवस्थित सांगितलेलं आहे. चला आता आपण थोडी साहित्य अकादमीची माहिती घेऊया, कारण इथे पण आपल्याला प्रश्न विचारतात. तर पाहूया साहित्य अकादमी काय आहे, तिचे पहिले अध्यक्ष कोण आहेत, सध्या काय चालू आहे, सगळं बघूया. साहित्य अकादमीची स्थापना पाठ करत चला. 12 मार्च 1954ला झालेली आहे. भारत सरकारकडून स्थापना झालेली आहे, मात्र ही संस्था स्वायत्त आहे, हे पण लक्षात ठेवायचं आहे. मुख्यालय दिल्लीला आहे. सध्याचे अध्यक्ष माधव कौशिक आहेत. सध्या कोण आहेत? माधव कौशिक हे तिचे अध्यक्ष आहेत. आणि पहिले अध्यक्ष होते पंडित जवाहरलाल नेहरू. त्याचबरोबर साहित्य अकादमी दरवर्षी मान्यताप्राप्त 24 भाषांमधील साहित्यकृतीसाठी पुरस्कार देते किंवा 24 भाषांसाठी पुरस्कार देते, असंही लक्षात ठेवायचं. डायरेक्ट थोडंसं काय शब्द कमी करायचे वाक्यामध्ये, जेवढे कमी होतील तेवढं तुम्हाला रिव्हिजन फास्ट होतं. तर 24 भाषांसाठी हा पुरस्कार दिला जातो. आम्हाला का लिहावं लागतं तुम्हाला ते समजलं पाहिजे. पहिली रिडिंग जे लोक करतात त्यांना ते समजलं पाहिजे. त्यानंतर पुढे आहे भारतीय राज्यघटनेमध्ये 8वी अनुसूची आहे भाषांच्या बाबतीमध्ये. या अनुसूचीमध्ये 22 भाषा आहेत. त्या 22 भाषासोबतच इंग्रजी आणि राजस्थानी या 2 भाषांमध्ये देखील साहित्य अकादमीकडून पुरस्कार दिले जातात. म्हणजे एकूण भाषा किती झाल्या? 24 भाषा. मग तुम्हाला इथे प्रश्न काय विचारला जातो, 8व्या अनुसूचीमधील भाषासहित इतर कोणत्या भाषांमध्ये साहित्य अकादमीचे पुरस्कार मिळतात? तर इंग्रजी आणि राजस्थानी, हे पण लक्षात ठेवायचं, कारण याच्यावरती याच्या अगोदर प्रश्न विचारून झालेला आहे. बऱ्याच वेळा प्रश्न पुन्हा रिपीट होतो, तर ते लक्षात ठेवायचं आहे. आणि सध्याचे अध्यक्ष माधव कौशिक आहेत. मुख्यालय दिल्लीला आहे. स्थापना 12 मार्च 1954ला झाली आहे. पुढच्या वर्षी पुरस्कार पहिला वितरित झाला होता 1955ला साहित्य अकादमीचा. एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. भारत सरकारकडून साहित्य अकादमीची स्थापना आहे. चला 22वी अनुसूची, 8 भाषा, त्याच्यानंतर पुढच्या 2 भाषा इंग्रजी राजस्थानी, हे पण लक्षात ठेवायचं आहे. इंग्रजीचा आणि राजस्थानीचा 8व्या अनुसूचीमध्ये काय नाही तर समावेश नाही. 8व्या अनुसूचीमधील 22 भाषा. चला आता आहे टेड्रोस अधोनाम घेब्रेयेसस हे जे आहेत त्यांना ऑलिम्पिक ऑर्डर प्रदान करण्यात आला आहे. का दिला ऑलिम्पिक ऑर्डर या माणसाला, जो की WHO चा काय आहे तर महासंचालक आहे? कसं वाटतं ऐकताना की बाबा ऑलिम्पिक पुरस्कार जो आहे एखाद्या आरोग्य संघटनेच्या महासंचालकाला दिला गेला, मग का दिला गेला असेल असा प्रश्न निर्माण होतोच ना मनात. तर लक्षात ठेवायचं, हे जे टेड्रोस अधोनाम आहे घेब्रेयेसस आहेत यांना हा पुरस्कार देण्याचं कारण असं आहे, ज्यावेळेस कोरोना होता 2020च्या स्पर्धेच्या वेळेस, कोविड-19 महामारी त्यावेळेस चालू होती आणि अशा महामारीच्या काळामध्ये ही ऑलिम्पिक स्पर्धा जी आहे टोकियोला भरली होती बघा 2020ची, तर तिच्या आयोजनासाठी जे घेब्रेयेसस यांचं योगदान आहे, आता ते WHO त्यावेळेस खूप ॲक्टिव्ह होते ना ज्यावेळेस कोरोना होता त्यावेळेस, मग त्यावेळेस ह्यांचं जे योगदान आहे WHOच्या महासंचालकांचं, त्यांचं नाव आहे टेड्रोस अधोनाम घेब्रेयेसस. त्या योगदानासाठी त्यांना ऑलिम्पिक ऑर्डर प्रदान करण्यात आलेलं आहे. लक्षात ठेवायचं.
2020च्या ऑलिम्पिक स्पर्धेच्या आयोजनासाठी दिलेलं जे योगदान आहे त्याच्यासाठी ऑलिम्पिक ऑर्डर जो आहे तो घेब्रेयेसस यांना प्रदान करण्यात आलेला आहे. कारण माहीत असल्याशिवाय पुरस्कार जो आहे तो लवकर लक्षात राहत नाही, त्यामुळे कारण लक्षात ठेवत चला. पटपट पटपट लक्षात राहतं की बाबा काय झालं होतं की त्याच्यामुळे यांना हा पुरस्कार दिला आहे, तर ते व्यवस्थित लक्षात ठेवायचं. चला, आता फ्लोरेन्स नायटिंगेल पुरस्कार आहे. फ्लोरेन्स नायटिंगेल पुरस्कार कोणाला दिला जातो असं पहिल्यांदा प्रश्न विचारला तर लक्षात ठेवायचं परिचारिकांसाठी आहे. परिचारिका असतील किंवा त्या परिचारिका क्षेत्रातील जे लोक असतील त्यांच्यासाठी फ्लोरेन्स नायटिंगेल पुरस्कार दिला जातो आणि हा राष्ट्रीय पुरस्कार आहे. आणि यावर्षीचा पुरस्कार जो आहे तो भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला, हे पण लक्षात ठेवायचं आहे. तर 2023 आणि 2022 या दोनही वर्षासाठीचे पुरस्कार नुकतेच प्रदान करण्यात आले. तर 2022 या वर्षासाठी 15 परिचारिका आणि 2023 साठी 15 परिचारिकांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. यामध्ये महाराष्ट्रातल्या एकूण 3 परिचारिकांना हा पुरस्कार देण्यात आला. तर आपल्याला महाराष्ट्रातले माहीत असले पाहिजे, सगळे पाठ करायची गरज नाही. महाराष्ट्रात कोण कोण आहे बघा, अमिता देवराणी 2023 साठी, पुष्पा श्रावणपोळे 2023 या वर्षासाठी आणि सुजाता पीटर तुस्कानो 2022 या वर्षासाठी पुरस्कार देण्यात आला. तर अशा प्रकारचे महाराष्ट्रातले 3 परिचारिका आहेत ज्यांना वेगवेगळ्या वर्षासाठी पुरस्कार मिळाले, ते तुम्हाला लक्षात ठेवायचे. या वर्षासाठी 2 परिचारिका आहेत महाराष्ट्रातल्या आणि 2022 साठी 1 आहे, हे लक्षात ठेवा. सुजाता पीटर तुस्कानो 2022 एवढं लक्षात ठेवायचं. उरलेल्या 2चं वर्ष लक्षात नाही राहिलं तरी लक्षात ठेवायचं 2023च्या आहेत असं सरळ समजायचं. 3 आहेत आणि 3 मधल्या 2 2023च्या, 1 जी आहे ती 2022ची. पुढे आहे स्मिता देवराणी आणि अमिता देवराणी, लष्कराच्या 2 परिचारिका आहेत. याच्यामध्ये ही जी अमिता देवराणी आहे ती महाराष्ट्रात ड्युटीला आहे आणि तिची बहीण आहे स्मिता देवराणी, तर ती दिल्लीला ड्युटीला आहे. आणि ज्या ठिकाणी त्यांचं हे असतं काय म्हणतो आपण ड्युटी चालू असते ते ठिकाण किंवा ते राज्य यामध्ये गृहीत धरले जातं. तर लष्करी परिचर्या सेवेच्या मेजर जनरल आहेत स्मिता देवराणी, ज्या की दिल्लीला ड्युटीला आहेत. 2022 या वर्षासाठी त्यांना पुरस्कार मिळाला आहे. आणि त्याचबरोबर ब्रिगेडियर अमिता देवराणी आहेत, या महाराष्ट्रामध्ये ड्युटीला आहेत. त्यांना 2023 या वर्षासाठीचा राष्ट्रीय फ्लोरेन्स नायटिंगेल पुरस्कार द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते देण्यात आलेला आहे. या दोन्ही बहिणी ज्या आहेत त्या उत्तराखंडमधील कोटद्वार जिल्ह्यातील आहेत. प्रश्न ज्यावेळेस विचारताना आयोग त्यावेळेस अशा एखादा पॉईंट असतो ना पुरस्कारामध्ये, त्याच्यावरती आयोग डायरेक्ट जातो. बरं, त्या पद्धतीनं आपली तयारी असली पाहिजे. आपण दुर्लक्ष करून चालत नाही अशा मुद्द्यांकडे. तर ते मी लिहून दिलेले तुमचं काम आहे पाठ करायचं, ते पाठ करा. पुढे आहे राष्ट्रीय फ्लोरेन्स नायटिंगेल पुरस्कार. याची थोडी बेसिक माहिती पाहूया. हा पुरस्कार जो आहे तो केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं 1973 या वर्षापासून सुरुवात केलेली आहे. पुरस्कार कधीपासून दिला जातो तर 1973 या वर्षापासून दिला जातो. वर्ष लक्षात ठेवायचं 1973. कोणतं वर्ष? 1973. कोणतं मंत्रालय देते? केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय. पाठच करायचं, मंत्रालय पाठच करा. तुमच्याकडे खूप वेळ असतो, 2-2, 3-3 तास तुम्ही अभ्यास करता एका सब्जेक्टचा, तर ते पाठच करायचं असतं. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय फ्लोरेन्स नायटिंगेल पुरस्कार देतं 1973 पासून. याच्यात फक्त अवघड आहे ते वर्ष पाठ करायचं, बाकी हे तुम्हाला कळतेच. फ्लोरेन्स नायटिंगेल परिचारिका क्षेत्रातला पुरस्कार आहे, राष्ट्रपतींच्या हस्ते दिला जातो आणि मंत्रालय पण लक्षात येतं, कारण परिचर्या म्हटलं की आरोग्य क्षेत्र आलंच, मग ते आरोग्य मंत्रालय येणार हे तुम्हाला कॉमन सेन्सनं कळतं. पण वर्ष जे असतं ते पाठ करावं लागतं, मग वर्ष पाठ करा. 1973चं आहे, बाकी हे सांगितलेलं आहे. चला पुढे पाहूया. आता एक गांधी शांतता पुरस्कार खूप गाजला बघा, माझे बरीच त्याच्यावरती चर्चा झालेली आहे, तर ते पण आपण पाहूया. महात्मा गांधीच्या नावानं दिला जातो बघा, महात्मा गांधी शांतता पुरस्कार आहे. तो 2021 या वर्षाचा पुरस्कार जो आहे तो नुकताच जाहीर झाला आहे आणि तो जाहीर झालेला आहे गोरखपूरच्या गीता प्रेसला. गीता प्रेस ही एक जी प्रेस आहे, हिच्यामार्फत हिंदू धर्माचे जे काही धार्मिक ग्रंथ आहेत ते बरेच ग्रंथ म्हणजे भरपूर आहेत, बरेच म्हणजे खूप सारे ग्रंथ आहेत, ते प्रिंटिंग आणि ते प्रकाशित करतात गीता प्रेसवाले, आणि त्यांना हा पुरस्कार मिळाला 2021 साठी गांधी शांतता पुरस्कार. तर यांना हा जो पुरस्कार दिला आहे तो कशासाठी दिला तर अहिंसात्मक आणि इतर गांधीवादी पद्धतींच्या माध्यमामधून सामाजिक, आर्थिक, राजकीय परिवर्तनामध्ये जे काही योगदान गीता प्रेसनं दिलेलं आहे त्यासाठी हा पुरस्कार गीता प्रेसला देण्यात आलेला आहे. म्हणजेच जाहीर झालेला आहे, अजून प्रदान करण्यात नाही आला, पण आपण लक्षात ठेवायचं देण्यात आला, कारण त्यांना ते जाहीर झालं म्हणजे देणारच आहेत ते. त्याच्यानंतर पुढे काय आहे की गांधी शांतता पुरस्कार जो आहे तर याची बेसिक माहिती आपल्याला माहीत असली पाहिजे बघा. तर भारत सरकारनं महात्मा गांधींच्या 125व्या जयंतीच्या निमित्तानं, कितव्या? 125व्या, मुद्दा लक्षात ठेवायचा. बेसिक माहिती ज्यावेळेस असते ना पुरस्काराची त्याची सगळी माहिती व्यवस्थित लक्षात ठेवायची. 125व्या जयंतीच्या निमित्तानं 1995 मध्ये गांधी शांतता पुरस्कार या वार्षिक पुरस्काराची स्थापना केली. कोणत्या? वार्षिक पुरस्काराची.
आपण एक द्विवार्षिक पुरस्कार पण पाहिला आहे ना बघा, तर हा वार्षिक आहे, लक्षात ठेवा. पुढे हा पुरस्कार सर्व व्यक्तींसाठी खुला आहे, म्हणजे याच्यामध्ये पात्रता जी आहे ती सर्व व्यक्ती त्यासाठी पात्र ठरतात. हा एक मुद्दा या ठिकाणी आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे. पुढे आहे 1 कोटी रुपये याचं बक्षीस रक्कम आहे. बाकी स्मृतिचिन्ह आहे, पण इथे काय आहे का सर्व पुरस्कारामध्ये स्मृतिचिन्ह असतं, एक रक्कम असते, रक्कम पाठ करावं लागते, रक्कम वेगवेगळी असते. रक्कम आहे 1 कोटी रुपये. आणि दुसरं म्हणजे एक पट्टिका आणि एक उत्कृष्ट पारंपरिक हस्तकला वस्तू या ठिकाणी या पुरस्काराच्या विजेत्याला दिली जाते. तर हे हस्तकला वस्तू लक्षात ठेवायचे. मुद्दा कसा असतो, काहीतरी वेगळी गोष्ट असेल एखाद्या पुरस्कारामध्ये तर तिथे ते विचारतात, तर ती लक्षात ठेवायची हस्तकला वस्तू आहे, पारंपरिक हस्तकला वस्तू दिली जाते विजेत्याला. आणि पहिले विजेते जे असतात ते पण पाठ असावं लागतात. जुलियस नेरी टांझानियाचे आहेत, त्यांना महात्मा गांधीच्या नावानं जो शांतता पुरस्कार दिला जातो केंद्र सरकारकडून तो दिला पहिल्यांदा. त्याच्यानंतर अलीकडच्या काळातले जे विजेते आहेत त्याच्यामध्ये ओमानचे सुलतानेत काबूस बिन सैद अल सैद 2019साठी त्यांना पुरस्कार देण्यात आला. पुढे आहेत बांगलादेशचे बंगबंधू शेख मुजीबुर रहमान यांना 2020साठी मिळाला. आणि म्हणजे 2020, 19, 20 आणि 2021चा जो आहे तो गीता प्रेस गोरखपूर या संस्थेला मिळाला. तर हे 3 विजेते क्रमाने पाठ करायचे. याच्यामध्ये जोड्या लावायचा प्रश्न येण्याचे पण चान्सेस खूप जास्त, त्यामुळे तशा पद्धतीने पाठ करा. आता गीता प्रेस गोरखपूर ही जी संस्था आहे हिच्याबद्दलही आपण पाहूया. संस्था म्हणजे प्रेस आहे ती, तर त्यांच्याबद्दलही माहिती घेऊ. चला, याची स्थापना झालेली 1923ला. मग 2023 हे तिचं 100वे वर्ष आहे, बरोबर. 100 वर्ष तिला पूर्ण झाले की नाही 2023ला. त्यामुळे तिथे एक प्रश्न बनतो की गीता प्रेसला 100व्या वर्षामध्ये किंवा 100 वर्ष पूर्ण झाल्याच्या नंतर महात्मा गांधी पुरस्कार जाहीर झाला आणि चुकीचं विधान ओळखा, बरोबर चुकीचं ते दिलं जाईल, तर ते लक्षात ठेवायचं. 1923ची स्थापना आहे. त्यानंतर या संस्थेनं श्रीमद भगवद्गीतेच्या 16.21 कोटी प्रतींसह 14 भाषांमधील 41.7 कोटी पुस्तकं प्रकाशित केलीत. किती भाषात? 14 भाषात. आणि किती प्रती आहेत भगवद्गीतेच्या? तर 16.21 कोटी प्रती. कोणी प्रकाशित केलं तर गीता प्रेस गोरखपूरने. त्याच्याबरोबर या संस्थेच्या स्थापनेला आता 100 वर्ष पूर्ण होतील आणि याच 100 वर्षाच्या कालावधीमध्ये गांधी शांतता पुरस्कार देखील गीता प्रेस गोरखपूरला मिळालेला आहे. चला, आता आहे 4थे राष्ट्रीय जल पुरस्कार. चौथ्या राष्ट्रीय जल पुरस्कारांचं वितरण जे आहे ते उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या हस्ते झालं. आला की नाही मुद्दा? राष्ट्रपतीच्या का उपराष्ट्रपतीच्या हस्ते? चुकीचं बरोबर विधान सांगितलं होतं ना मी तुम्हाला की प्रश्नामध्ये काय केलं जातं, चुकवलं जातं. राष्ट्रपती आहे का उपराष्ट्रपती आहे, पाठच करून ठेवायचं. इथं उपराष्ट्रपती आहे, तिकडे राष्ट्रपती आहे, तर ते बरोबर पाठ करत चला. कारण परीक्षेमध्ये ना कंबाईनला असंच करतात बरं का. इथे तुमच्याकडे वेळ खूप कमी असतो, मग कन्फ्युजनमध्ये बऱ्याच वेळा चुकतं. तर लक्षात ठेवा, उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या हस्ते 4थ्या राष्ट्रीय जल पुरस्कारांचं वितरण झाले. आणि यामध्ये जालना जिल्ह्यातली कडेगाव ग्रामपंचायत, सातारा जिल्ह्यातली मलकापूर नगरपालिका आणि पुण्यातल्या भारतीय जैन संघटनेला वेगवेगळ्या श्रेणीमध्ये गौरवण्यात आले. म्हणजे ह्या तिन्ही विजेते जे आहेत महाराष्ट्रातले यांना वेगवेगळ्या श्रेणीमध्ये जे आहे ते गौरवण्यात आलेलं आहे. तर त्याच्यामध्ये जलशक्ती मंत्रालयाकडून हे पुरस्कार दिले जातात. आणि यामध्ये 2022चे जे पुरस्कार आहेत त्यामध्ये 11 श्रेणीमध्ये एकूण 41 विजेत्यांना हे पुरस्कार देण्यात आले. किती श्रेणी आहेत? 11. प्रमुख श्रेणी 11, 11मध्ये विजेते 41. त्याच्यामध्ये पहिला, दुसरा, तिसरा असे क्रम आहेत. तर त्याच्यामध्ये लक्षात ठेवायचं 11 श्रेणीत एकूण 41 विजेत्यांचा सन्मान या ठिकाणी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या हस्ते करण्यात आला. त्यामध्ये महाराष्ट्रातले जे पुरस्कार आहेत ते 3 आहेत, एक ग्रामपंचायत, एक नगरपालिका आणि एक संस्था. हे लक्षात ठेवायचं आहे. आणि यानंतर राष्ट्रीय जल पुरस्कार जे आहेत त्यांच्याबद्दल आपण माहिती घेऊया. हे आपण काय पाहिलं तर यावर्षी काय झालं बाबा, राष्ट्रीय जल पुरस्कार 2023 जाहीर झालेत, तर मग ते कोणाकोणाला दिले हे पाहिलं, पण त्याची बेसिक माहिती या ठिकाणी आहे, तेही आपल्याला पाहायचं आहे. तर जलशक्ती मंत्रालयाच्या अंतर्गत जलसंपदा, नदी विकास आणि गंगा पुनरुज्जीवन विभागाच्या तर्फे 2018मध्ये राष्ट्रीय जल पुरस्कारांची पहिली आवृत्ती सुरू करण्यात आली. आणि या वर्षीची आवृत्ती जी आहे ती 4थी आहे. आवृत्ती पण विचारतात, कितव्या आवृत्तीमध्ये कोणाला कसा पुरस्कार मिळाला असं विचारलं जातं, तर ते पण लक्षात ठेवा. 2018ला पहिली आवृत्ती, 2023ची जी आता यावर्षी जी वितरित करण्यात आलेले पुरस्कार आहेत 2022 वर्षासाठी, ती आवृत्ती आहे 4थी. वितरण कोणाच्या हस्ते झालं तर भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड. 11 श्रेणीमध्ये 41 विजेत्यांचा सन्मान. त्याच्यामध्ये महाराष्ट्रातले 3, एक ग्रामपंचायत, एक नगर परिषद आणि एक संस्था. चला, आता 4थे राष्ट्रीय जल पुरस्कार 2022चे जे काही महत्त्वाचे विजेते असतील ते आपण पाहूया. चला,
याच्यामध्ये सर्वोत्तम राज्याची जी क्रमवारी आहे ती तीनही राज्य पाठ करावं लागतात.